नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय हरसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय भैरवनाथा नमः शिवाय नमः शिवाय भैरवनाथा नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय माऊली नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय बाळू रामा नमः शिवाय बोलो बोलो बाळू मामांच्या नावाने बाळू मामाच्या शाळा मेंढ्याच्या नावाने हॅलो हॅलो भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देवदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देवदास गेले आशा पाशा निवारुनी गेले आशा पाशा निवारुनी गेले राजा पाशा निवारुनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो ज्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो ज्यांचा झाला नारायण नावडे जनाधान माता पिता नावडे जनाधान माता पिता नवडे जनधन माता पिता नवडे जनधन माता पिता निर्वावी गोविंदा असे मागे पुढे निर्वावी गोविंदा से मागे पुढे निर्वावी गोविंदा असे मागे पुढे निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पाडणे दी काहीच साकडे पाडणे दी काहीच साकडे पडून दे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो ज्ञान झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण जय तो ज्ञान झाला नारायण
जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नवडे जनार्दन माता पिता नवडे जनार्दन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे जाय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे जाय घातलिया बाया नरका जाणे घातलिया बाया नरका जाणे गातलिया भय नरका जाणे गातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण विजय तो ज्ञाता झाला नारायण विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो ज्ञाता झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता नावडे जनार्दन माता पिता नवडे जनार्दन माता पिता नवडे जनार्दन माता पिता डोंबार कुमाये कुमार कुमार डोंबार कुमाये हरी रे डोंबार कुमाये कुमार कुमार डोंबार कुमाये कुमार डोंबार कुमाये डोंबार कुमाये कुमार जय 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 डोंबार कुमाये कुमार जय डोंबार कुमाये कुमार डोंबार कुमाये कुमार डोंबा 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 वाह वाह टाळकरी क्या बात है वाह 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 बसलेल्या हाताने टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी घ्या डब्बा 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 वाह क्या बात है अरे अरे ए माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य गातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा आपल्या चरणी माथा माझा वचन ऐकावे कमलापती माझिया रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो शरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो चरण मी तुमच्या पाया बाळू मामा आलो चरण मी तुमच्या पाया आदमापुराला भेटतो
मांडवे गावाला भेटते जमती बाळूमामांच्या नावानं चांगले बोलती मांडवे गावाला भेटते जमती बाळूमामांच्या नावानं चांगला बोलती चांगले बाळूमामाचं चांगले चांगला रे चांगला बाळूमामाचं चांगला बाळूमामाचं चांगले चांगला रे चांगला बाळूमामाचं चांगला आलो रे मी तुमच्या पाया बाळूमामा आलो रे मी तुमच्या पाया आलो शरण मी तुमच्या पाया बाळूमामा आलो शरण मी तुमच्या पाया ओम नमोजी सद्गुरु बाळूमामा अप्रिमिता आदि अनाधि मयातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगनाईसा साक्षीभूतो तोही मीच जयांचे केलिया स्मरण होये सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आदमापूरच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया आत्मापुरुषा देवराया दंडवता तुमचे पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया आदमापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गारगुटीचे सद्गुरु मुळे महाराज दंडवत तुमची पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुक्ती झाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजकोल कैलासचा देव भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती पर्वतचा पती योगी राजा पार्वतीचा पती योगी राजा पर्वतचा पती योगी राजा पार्वतीचा पती योगी राजा दयाची माया मग दंडवेत दयाची माया मग दंडवेत दयाची बाई माझी दंडवता दयाची बाई माझी दंडवता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रसूत प्रसंग प्राप्त प्रसंग अज्या मांडवे गावाच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये ही भूमी पुण्यवान आहे पवित्र आहे याच्यामध्ये शंका अजिबात नाही. मला सांगा वर्षाचे महिने किती? वर्षाचे महिने किती? नक्की 12च आहेत का?
नीट बघा बरं. हा. 12 का 13 का नीट सांगा. हा? असं. बरं. काय वेळा 13 काय वेळा 12 जे असेल तसं असेल. पण हा जर इंग्रजी महिन्याप्रमाणे म्हटलं तर 12 महिने आहेत. बरोबर आहे की नाही? आणि मांडवे गावामध्ये सप्ते किती आहेत? हा सप्ता धरून सप्त किती आहे? 9. 9 आहे का नाही? हा धरला का? ज्या गावामध्ये 12 महिन्यापैकी 9 सप्ते होत असतील तर ते गाव किती पवित्र किती पुण्यवान हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या पटलावरती कमीच गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एवढे भव्य दिव्य सप्ते संपन्न होतात. त्याच्यामुळं एक गाव पवित्र आहे. कोण इथलं जरा ही उठवाकडे ही सगळी गँग हे आपलं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाहीत. सोनू दादा ह्यांना गुवाहाटीला पाठवा, जाऊ द्या, सगळे हाकलून द्या, अजिबात ठेवू नका. नाही तर मला सांगा, मी उतरतो खाली, दांडकं काढतो तुम्हाला. ए पळ बळा उतर खाली, चल इकडं इकडे. हॅलो दादा, माझा पण आवाज मोकळा करा. सिस्टीम काय विषय नाही, असं सहज सहज चालला पाहिजे, असं खुल्ला करा एकदम. आवाज जर मोकळा आणि मोठा झाला तर मला शेवट बाकणूक सांगता येणार आहे बरं का. बघा घ्या आवाज घ्या वाढून द्या, ह्यांच्या शेपडाला आवाज द्या, मॉनिटरला आवाज द्या, मॉनिटरला. रिपीट फक्त आम्हाला माघारी द्या. बघे झाली का? हॅलो हॅलो. का बरं? हॅलो हॅलो. नाही, आवाज असा प्लेन करू नका, मस्त असा गोडवा निर्माण झाला पाहिजे आवाजामध्ये. हॅलो हॅलो हॅलो. ह्यात 2 आवाज द्या की, तिकून पण आम्हाला आला. तिचं सगळं हे आपल्याकडेच आहे सगळं, नाही का? काय बॉक्स पुढे घ्यायचे, घ्या थोडं पुढे, घ्या बरं पुढं सर थोडस. बस बस. हा हॅमरिंग मार, बस बस, लय पण नका घेऊ. हॅलो. हा ते पण घ्या थोडासा पुढं. तसं त्यांचं सेटिंग त्यांच्या ह्याने असेल, पण तरी सुद्धा दगड लावा पाठी. बस 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 बस, लय पण नको. परत हॅमरिंग मारायला परत हे करावं लागेल. हॅलो 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 हॅलो. थोडासा आवाज वाढवा, फक्त मशीनचाच वाढवा आवाज, ते मशीनचा इको मिक्सरचा नका वाढवा. हॅलो हॅलो. थोडं इको जास्त झाला, रिपीट जास्त झालाय, कमी करा थोडासा. हॅलो हॅलो. फारच मोकळा करू नका. हॅलो हॅलो. थोडासा ट्रबल द्या बरं. ह्या मांडवे गावाच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये जगाचा मालक ब्रह्मांड एक आदमापूर निवासी श्रीमंत बाळूमामांचा हा सप्ता आणि भंडारा यात्रा उत्सव संपन्न होते. मी मगाशी सांगितलं हे गाव पुण्यवान आहे, पवित्र, याच्यामध्ये शंका नाही. आणि आशीर्वाद पण गावाला आहे. हो डोबळे सर, आशीर्वाद पण देवाचा. मारुतराय देवस्थान ना, ह्या देवाचा आशीर्वादही गावाला आहे ना. मगाशी सर मला सांगत होते, आमचे डॉक्टर साहेब सांगत होते, 30-35 क्लास 1 अधिकारी ह्या गावात आहेत. चेष्टा नाही हो. गावात 1 क्लास 1 अधिकारी सापडत नाही. या गावामध्ये 30-35 क्लास 1 अधिकारी आहेत. श्रेणी वर्ग 1 चे अधिकारी आहेत. कितीतरी पोलीस, कितीतरी सैनिक, कितीतरी पोलीस, PSI, API, कितीतरी जण आहेत. हे आशीर्वादाशिवाय आहे. हे संतांच्या भूमीचं हे वैभव आहे. लक्षात आलं का? हे संतांच्या भूमीचं वैभव आहे. त्या भूमीमध्ये तेवढी पवित्रता आहे, म्हणून हे वैभव या गावाला आहे. आणि आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा मामांचा भंडारा यात्रा उत्सव, त्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा सप्ताह, आजचा 2रा दिवस. आणि आज मामांच्या चरविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग. जगत मान्य संत, देव मान्य संत, संत मान्य संत, ज्ञान भक्ती वैराग्याची झालं जीवनाला लाभली कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं. सहदेव वैकुंठ गमन केलं. इतिहासाच्या पानावरती ज्यांनी सुवर्णाक्षरांनी नाव लिहिलं ते देहू निवासी तो मामा सकळा. अजिबात माईक लागला नाही, अजिबात माईक लागलेला नाही. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो. पहिला दिवस नामपर असावा, भक्ती सांगावी, ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, वाङ्मय सांगावं आणि शेवट जागराची सेवा करावी. मधला आबाळ गबाळ चालतंय, पण पहिला दिवस तर नामपर असावा आणि शेवट जागर असावा. मधला आबाळ गबाळ चालून जातं. या मान्य केलं पांडुरंगानं सुद्धा. आबाळे गबाळे चोबाळे सगळेच आले, सगळ्याच बाबानं मान्य करून घेतलं. जसं असेल तसं मान्य करून घेतो म्हटला. ठीक आहे. आणि मग आज भक्तीपर प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. कौतुक आहे, अभिमान वाटतो. हॅलो, काय परत हलावलं का दादा तुम्ही? असं नका करू. हॅलो, थोडासा ज्ञान थोडा इकडे ठेवा. चलो सहज आवाज माझा काय आलाय. मी पण आजारी, 26 तारखेपासून आजारी पडलो. या सगळ्यांना माहिती, तब्येतच व्यवस्थित नाही. म्हणून आता मोठ्या आवाजात बोलणं काही शक्य होणार नाही. मामांचा सप्ताह या ठिकाणी सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं सांगतो बरं का, ज्या ज्या ठिकाणी मी जातो, ज्या ज्या ठिकाणी मला असा प्रसंगावधानानं या मांडवे गावाचा उल्लेख होतो बरं का मांडवे गावाचा उल्लेख होतो? कारण या ठिकाणी जी सप्ताह सुरू झाला तो नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळ या मंडळानं हा सप्त्याचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी ही सगळी पोरं वासुंद्याला आमच्या गावाला आली होती आणि ते रोप त्यांच्यापाशी दिलं. सुंदर असं रोप इथं येऊन लावलं. त्यांनी ते सांभाळायला सुरुवात केली आणि हे रोप मोठं व्हायला लागलं. या रोपाचं साक्षीदार मला व्हायला भगवंतानं दिलं ना, हे माझं भाग्य समजतं. बर ही कार्य सुरू असताना ढोबळे सरांसारखे ह्या ढोबळे बंधूंचं सहकार्य लाभलं, तुम्हा गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं, सगळ्या तरुणांचं सहकार्य लाभलं आणि या सगळ्या भजनी मंडळाचं सहकार्य लाभले. लाख मोलाची गोष्ट आहे. कारण हा एक कार्य कोणा एकट्याचं नव्हतं. हे कार्य कुणा एकट्याचं नाही. ह्या सगळ्यांचा हातभार, सगळ्यांचं सहकार्याला लागलं. अरे तरुण पोरं जर या मार्गावरती येत असतील ना, ह्याच्यासारखं दुसरे भाग्य कुठलंच नाही. लाख मोलाचं आहे. त्या आईवडिलाला खरंच धन्यता द्यावी लागेल की अशी लेकरं जन्माला आली, त्या लेकरांनी मामांचा रस्ता धरला, भक्तीचा रस्ता धरला, संप्रदायाचा रस्ता धरला आणि ती लोक भक्ती करायला लागली, ती पोरं सेवा करायला लागली. म्हणून सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. आमचा सोनू दादा, त्यांचे सहकारी, त्यांचे सगळा मित्र परिवार, नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळ, सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. दादांनो, हे चालू झालेलं कार्य आंधी असू द्या, तुफान असू द्या, काही असू द्या, पण जीवनामधलं हे कार्य थांबवायचं नाही. कारण मामानं हातामध्ये तुमच्या कार्य दिलेलं आहे, ते कार्य अखंड चालू ठेवायचं. ढोबळे सर, तुमच्या सारख्यांचं पाठबळ ह्या पोरांना लाभलं. लाख मोलाचं काम तुम्ही करतात सर. खूप ऐकलंय मी तुमच्याविषयी. सोनदादाचा माझा सारखा विषय पण ह्याच्यावरती झालेला आहे का ना. दान देणं नीट लक्षात घ्या बरं का, माझं वाक्य समजून घ्या. दान देणं मोठं नाही, दान देणं मोठं नाही, ते दान देण्यासाठी मोठं मन असावं लागतं, तेव्हा दान घडत असतं. लक्षात घ्या. लोकांपाशी नाही असं नाही, भकळ आहे, जळता जळत नाही. काय कोरोनामध्ये ती नोटबंदी झाली तेव्हा कळलं, वाळव्या लागल्या होत्या 500च्या नोटाला, वाळव्या. पण देण्याची दानच लागते, दातृत्व तसं असावं लागतं आणि तरच दान हातामधून घडत असतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे, दान कुणाकुणी घडत नाही, दान कुणाकुणी घडत नाही, त्या जगाच्या मालकाला ते मान्य असावं लागतं, तेव्हा तो दान स्वीकार करतो. महाराज, माझ्या मामाला तुमचं सहकार्य, तुमचं सेवा, तुमचं पाठबळ मान्य आहे, म्हणून माझ्या देवानं हे मान्य करून घेतलेलं आहे. तुम्हा सगळ्याच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी सिस्टीम आहे दादा, तुम्हालाही माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. ओम साई क्रिएशनवाले, तुमचा ओम साईचा यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. सुंदर असा चॅनल आहे, वारंवार प्रसंग होत असतो. जळगावीला आमचा प्रसंग आला बरं का, आमचा प्रसाद दादाही होते. जळगावीला प्रसंग आला, 2-2 कॅमेरे पुढे लावले होते बरं का सर. आणि काय कुणास ठाऊक माझ्या तोंडातून असं गेलं, कॅमेरा क्या मेरा, सब कुछ तो तेरा, कुछ भी नहीं मेरा. आणि आमच्या चैतन्यच ना, चैतन्य थोडस वाटला, काय म्हणले मेजर साहेब, आम्ही तुम्हाला सगळे कार्यक्रम देतो, तुम्ही असं का म्हणता. ठीक आहे, सुंदर असं चालू असतं, संप्रदाय पसरवण्याचं काम करतात. ओम साहेबांना माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. पीटी मास्तर, तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आमचे सुरेश दादा, तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत. डॉक्टर साहेब, तुम्हाला माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद. ही सगळी परिचयाची माणसं आहेत.
दर वर्षाला ही चितार दर वर्षाला येतं या. त्यामुळे चितार तुम्हाला काय नवीन नाही, सगळी परिचयाची माणसं आहे, सगळे जीवाभावाची आहेत. ही वारकरी संस्था आमच्या विरकर पाहुण्यांची ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था, बरोबर म्हणताय? हा वा, ह्या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा गड्या. काय गोड नसतात ना लेकर. हा वा, खरंच. म्हणजे इथं बसलेल्या माता माऊलींना निश्चित स्वरूपात वाटत असणार आहे काय गोड पोरण असेल, माझंही लेकरू असं नाचायला पाहिजे. आणि तेच खरं आहे बरं का, मी वारंवार सांगतो, नाचण्यामधला फरक आहे. हा, पण या व्यासपीठावर नाचणं ना त्याच्यासाठी कौतुकच होणार आहे. आणि रात्रीच्या 12 वाजता जर कोबाबलीमध्ये केक कापून नाचला ना, शिव्याच बसणार आहेत. ठीक आहे, जागेचा फरक आहे. तिथंही लेकरं नसतात आणि हिथंही लेकरं नसतात. पण हिथं जी लेकरं नसतात ना, तिथं आमच्या माई माऊली खाली बसून त्यांच्यावरून कौतुकानं बोटं मोडतात. ही जागेचा फरक आहे. हा जागेचा महिमा आहे महाराज, ह्या व्यासपीठाचा महिमा आहे, हा धर्म मंडपाचा महिमा आहे. यांच्या संस्थेला माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. गुरुजी आहेत गुरुजी, तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. मला सुंदर अशी साधन आमचे सुनील महाराज क्षीरसागर, आमचे प्रसाद दादा, सुंदर असे गायनाचार्य आहेत, वारंवार साथ असते. मृदुंग म्हणे आमचे मृदुंगराज विक्की दादा गाडवे, हे मृदुंगराज काय महाराज नाव, सुनील महाराज. ह्या सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग सदन होते. माधव महाराज आहेत, तुमच्याही चरणाला माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद. त्यांची सेवा होणार आहे. ते एक सुंदर असे कीर्तनकार आहेत, जरा सांभाळून घ्या मला पण. ठीक आहे. त्याच आमचे महाराज आहेत तमशीदवाडीवाले, तिथेही मामांचं सुंदर मंदिर आहे, पाहित असेल सर्वांना तमशीदवाडीला. त्यांनाही माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा आणि मामांच्या चरित्राकडे आपण प्रवृत्त व्हायचंय. मगाशी सांगितलं की आज भक्तीपर बोलावं, आज भक्ती कशी असावी ह्याच्यावरती बोलणं आज गरजेचं आहे. म्हणून अभंग भक्तीपर प्रकरणातील आहे. आणि भक्त कसा असावा याचं वर्णन तुकोबाराय करतात आणि सांगतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. आशेचा जो पाश आहे ना, तो ज्याचा निवारून गेला त्याला भक्त म्हणावं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देही उदास आहे तो भक्त जाणावा का जो देहाने उदास आहे तो जाणावा? वाक्य वाटायला सारखेच वाटतात. जो देहानं उदास आहे तो भक्त आहे का, का जो देही उदास आहे तो आहे? ऐकायला सारखंच वाटतं या. अंगावरती नीट कापडं नाहीत, रस्त्यानं इकडं तिकडं फिरत असतो, कुठं तरी मागून खात असतो, आंघोळीचा पत्त्या नाही, शरीराच्या हालाचा पत्त्या नाही, तो देहाने उदास झालेला आहे. आणि जो देही उदास आहे तो कसा आहे, त्याला सर्वस्व त्याच्यापाशी आहे पण त्याचा उपभोगाचा भान त्याला नाही. म्हणजे ती उपभोग घेण्याची आशा ज्याला नाही, तर त्या आशेच्या पासामध्ये जो आवळलेला नाही त्याला भक्त म्हणावं. दोन फरक आहेत, लक्षात आले ना? सर्वस्व आहे पण ते कवडी मोल आहे, ते कवडी मोल आहे. हा, तुकाराम महाराज काय म्हणतात, सोन्याला माती समान तुकाराम महाराजांनी मानलं. लक्षात आलं ना काय प्रमाणे ते? तुमचे रविंद दान, 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 तुमचे रविंद दान. समृद्धि के समान, प्रेम समृद्धि के समान, प्रेम समृद्धि के समान, प्रेम समृद्धि के समान, समान तुमसे रविंद्र रे, तुमसे रविंद्र रे, तुमसे रविंद्र रे, तुमसे रविंद्र रे. प्रेम समृद्धि के समान, प्रेम समृद्धि के समान, के समान.
समान आहे, माती समान आहे. उपभोगाची आशा आहे का? ती उपभोगायची आशा आहे का? अजिबात आशा नाही. म्हणजे ती उपभोग घ्यावा आणि त्याच्यामध्ये रमून जावं ही आशा राहिलेली नाही. ही आशा राहिलेली नाही. म्हणून मागणी करताना तुकोबा काय मागणी करतात? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आम्हाला धनही नको आणि आम्हाला संपत्तीही नको आहे, संपदाही नको आहे. आम्हाला त्या आशा त्या मोहामध्ये अडकायचंच नाही. आणि तो जसा भक्त आहे ना त्याला भक्त म्हटलेला आहे. हेची भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे देही उदास आहे, देहाने उदास नाहीत, लक्षात घ्या. देहाने उदास नाही, जे देही उदास आहेत. हा फरक आहे बरं का. ही जर लक्षात आलं ना, हा एवढा एक गाभा तर अख्खा अभंग समजल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे. नाहीतर मग भक्त सगळेच झाले असते. ज्याला 2 टाइमाचं जेवण भेटत नाही तोही भक्त, जो 4 दिवस आंघोळ करत नाही तोही भक्त झाला असता. ज्यांनी कडी कपडे महिना कपडे धुतली नाही तोही देव भक्त झाला असता. पण नाही ना, असे भक्त होऊ शकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, भक्त ऐसे जाना जय देही उदास गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग काय झालेलं आहे? ज्या आशा जी आहे, जो पाश आहे, तो पास कशाचा आहे? तो विषयांचा आहे, त्या विषय सुखाचा आहे. पण त्या विषय सुखामधून त्याची आता निवृत्ती झालेली आहे. आणि त्याचा विषय काय आहे? तर विषय त्याचा नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. त्याला जनही नाही, धनही नाही, काहीच आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. त्याला जन धन माता पिता काहीच आवडत नाही. म्हणजे त्याला काय आवडतं? तर त्याला फक्त नारायण आवडतो. म्हणजे तो भक्त या स्थितीला पोचलेला आहे की भक्त आणि देव याच्यामध्ये भेदच राहिलेला नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नवडे जनधन माता पिता. आणि मग काय होतं? जर विषय त्यांचा नारायण झालेला आहे, त्यांना बाकी काही सुचत नाही, तर मग काय होतं? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. आणि मग तो भगवंत जो आहे, तो गोविंद आहे, तो मागही उभा आहे, तो पाठीही उभा आहे. आणि तो कसलंच साकडं पडून देत नाही. कारण का? अरे तो भक्त आणि भगवंत आता ह्याच्यामध्ये भेद राहिलेलाच नाही. म्हणून माऊली सांगतात, माऊली खूप सुंदर असं वर्णन करतात. माझी माऊली सांगतात, मनोनी माझी या स्वरूपी मन बुद्धी येई निक्षेपी. ये तुलन्या सर्वव्यापी मीची होसी. मनोनी माझी या स्वरूपी मन बुद्धी येई निक्षेपी. ये तुलन्या सर्वव्यापी मीची होसी. जसा मी सर्वव्यापी ना, तसाही मी त्याला माझ्यासारखा करून घेतो. कशामुळं करून घेतो? त्याचा विषय फक्त नारायण झालेला आहे. बाकी तो तनानी मनाने तो माझ्याशीच एकरूप झालेला आहे. म्हणजे तो उदास झालेला आहे. तना विषय, धना विषय आणि माया मोहमाया विषय. आणि म्हणून त्या देवानं काय केलेलं आहे की त्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. पुढे तुकाराम महाराज तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. गातलिया भय नरका जाणे. आणि मग तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. काय सत्य आहे याची प्रचिती आलेली आहे आणि तेच त्यांच्या कर्माला साह्य होत आहे. आणि मग तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. गातलिया भय नरका जाणे. आणि त्या आता कुठलं भय राहिलेलं नाही, कारण तो त्याच्या स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. तो आता त्या भयापासून दूर गेलेला आहे. त्यामुळे त्याला कशाचंच भय राहिलेलं नाही, कारण त्याला खात्री आहे, कारण मी ज्याला जवळ केलं तो मला सुखच देणार आहे. ज्या देवाला मी आपलंसं करून घेतलं, त्या देवाला आपलं केल्यामुळे मला सुख नावाची गोष्ट मिळणार आहे. त्यामुळे मला आता भय चिंता राहिलेली नाही. कारण का? आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिन जीवा सुख नोहे, सुख नोहे. तेने बिन जीवा सुख नोहे, सुख नोहे. तेने बिन जीवा सुख नोहे, सुख नोहे. तेने बिन जीवा सुख नोहे. आपुला तो एक
आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोए सुख नोए तेने बिन जीवा सुख नोए आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने बिना जीवा सुख नोहे. त्याचे सुख मिळणार त्या देवाला एक करून घेतले म्हणजे त्या देवाशी एक रूप झालेला आहे. त्यामुळे तो आता कशाचं भय चिंता त्याला राहिलेली नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात तो कामने सत्य कर्मा व्हावे साह्य गाथलिया भय नरका जाणे. कसलं भय राहिलेलं नाही असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. एका भक्ताचं वर्णन करतात आणि भक्ती तुकाराम महाराज भक्ती त्या साधकाला तुकाराम महाराज सांगतात की तसा भक्त निर्माण झाल्यानंतर तो देव काय करतो याचं प्रतिपादनही तुकाराम महाराज करतात. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. माझं अजिबात असं म्हणणं नाही की अभंगाचा भावार्थ असा असेल. प्रत्येकाच्या विचारानं प्रत्येकाच्या बुद्धीनं या अभंगाचा भावार्थ वेगवेगळा असू शकतो. पण या अभंगातून नेमकं काय म्हणायचं हे फक्त तुकाराम महाराजच सांगू शकतात. एकदा विठोबा रुक्माईचं भजन घेऊया आणि मामांच्या चरित्राकडे आपण परत होऊया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हर घेऊन या हर घालायला हर घेऊन या जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
मामांचं भजन करायचं. घ्या महाराज, सर्वांनी टाळ्या वाजून भजन करायचं. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा ओ बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा ओ बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, ताली वाजवा ताली वाजवा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा ओ बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा ओ बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू काहीतरी मामा, बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू बोला 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 मामांच्या नावानं. तुमचे आहे निवास. आज 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. भाग्य आहे तुमचं आमचं की मामासारखा देव भेटला. महाराज रोटे मामा आले तुला मामासारखा. सोनू दादा एक मिनिट जरा इकडे या. ही सगळी हाकलून काढितली. ही काय का ही फक्त जेवायच्या कामाची ती. अजिबात इथं एक जण कोणतं उभा करीत आणि एक दांडका काढा ह्यांना. ती त्याच लायकीची ती. हाकलून काढा, सगळे हाकलून काढायचं. आणि ऐकायचं बसलेले नाही. जर लय तुम्हाला एमर्जन्सी मोबाईल असेल ना, आत्ता उठायचं. वाटोळ गेलं त्या मोबाईल. संडासामध्ये सुद्धा फोन असतात. संडासामध्ये फोन घेऊन जायची जागा आहे. तिथं बसून होत्या. हॅलो, हा काय करतोयस, काय आता काय सांगू त्याने काय करतोय. जरा भान बाळगलं पाहिजे. काल संध्याकाळी असं चरित्र रंगाला आलंय आणि ती भजनी मंडळापैकीच झाला अपमान. खवळलो तेवढ्या माणसामध्ये. जरा ती बर का ढोबळे सर म्हणतात की तंत्रज्ञानानं जग जवळ आलं. नाही नाही, जग जरी जवळ आलं असतं ना तर माणसं सुद्धा माणसातली माणसं लांब गेली महाराज. माणसातली लांब गेली. हे काय चांगलं आहे काही. जेवढं चांगलं आहे तेवढं घातक आहे. आणि लय दिवस नाहीत आता, 2-3 वर्ष चालणार बरं का. 2-3 वर्षानं ही इंटरनेट बंद होणार. हे आताच बंद झालं असतं पण ते रशियाने अजून जरा दबा धरलाय. त्यांनी जर त्या केबल कट केल्या का नाही, बॉम्बला बॉम्ब सगळी बसा. मी मोबाईल डबा होऊन जाणार नसता. फक्त सेल्फी काढायच्या कामाचा तेवढंच. बाकी काही कामाचा राहणार नाही. शांतता राखायची. एक काय तास 1.5 तास आपल्यापाशी आहे. त्या वेळेमध्ये किती वाजले? 8:30 वाजले. बोंबा ही वेळ कसा गेला हे सुद्धा कळलं नाही.
ठीक आहे, तास अर्धा तास आपल्यापाशी शिल्लक आहे, त्याच्यामध्ये सुंदर असं मामांचं चरित्र आपण श्रवण करायचं आहे. विक्षेप मध्ये करायचा नाही, मध्ये गप्पा हाणायच्या नाहीत, पण मध्ये पोरं खेळवायचे नाहीत. हा, ही लेकरं बसल्यात ना, ही गुन्हे आहेत, ह्यांना बोलून देऊ नका, ह्यांना शांत बसवा. हा, त्यांचाही दोष नाही, त्यांनाही कोणी सांगणार नाही. आणि आजकाल ती आई बाबाचं ऐकत नाहीत, ती फक्त त्यांच्या मिसचं ऐकतात. का हो सर, बरोबर आहे का नाही? मीच त्यांच्या सरांचंच ऐकतात, त्यांनी ठरवून ठेवलंय बाकी कोणाचं ऐकायचं नाही का. सुंदर असं या कार्यभूमीमध्ये चालू आहे, खूप कौतुक आहे. त्याला काय म्हणायचे, त्यालाही वजन झेपा नाही. ही मामाचं देण आहे हो. दररोज गळ्यामध्ये हार आणि तुर, ही जगाच्या बापाचा उपकार आहेत आमच्यावरती. खरं सांगतो, कधी कधी मन भरून येतं सर, ज्या वेळेला या खालच्या भागातनं सेवा करून जातो ना, मी वारंवार ते उदाहरण सांगत असतो. तेव्हा बारामती मध्ये घुसताना महात्मा फुले चौक आहे, गुणवडी चौक म्हणतात, जोशी वडेवाल्याचं दुकान आहे. तिथून मला असा राईट टर्न घेऊन पलीकडे जावं लागतं. तर त्याच फुटपाथवरती काही झोपडी आहे, तिथं लोक त्या फुटपाथवरती झोपलेले असतात. जेव्हा तिथं जातो ना, तेव्हा मला माझी लायकी कळते. तेव्हा पुन्हा कदाचित एवढा हार तुरं घालून माझं पाय वर गेलेला असतात ना, की त्यांना बघितलं की मी धडकन जमिनीवरती येतो. आणि हे कळतं की उपकार त्या मामाचे आहेत, उपकार त्या भगवंताचे. ती सुद्धा माणसं म्हणून जगतात आणि आपण सुद्धा माणसं म्हणून जगतो, पण उपकार त्या भगवंताचा आहे. त्यांनी सुखाचा असं 4 दिवस मला जगायला दिलं, ते उपकार फेडण्यासाठी सेवा आहे. त्यांनी काय द्यावं ह्यासाठी नाही, तर ते उपकार फेडण्यासाठी ही सेवा आहे. अनंत असे उपकार ह्या भगवंताचे आहेत. एका 1892 ला ह्या भगवंतानं भूतलावरती अवतार घेतला. 1892 ला भूतलावरती मामांचा अवतार आहे. धनगराचं कुळ निवडलं या भगवंतानं. मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत असतो, माझा देव कोणा जातीचा, कोणा धर्माचा, कोणा पंथाचा नाही. लक्षात आलं का? माझा देव कोणा जातीचा नाही, कोणा धर्माचा नाही, कोणा पंथाचा देव नाही. मग देव झाला कोणाचा? देव त्याचा झाला ज्यानं माझ्या मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली. देव त्याचा झाला जो मामांच्या दरबारामधून राबला, कष्ट केलं, देव त्याचा झाला. अरे ज्यानं मामाच्या तळावरती काबाड कष्ट केलं, देव त्याचा झाला. या देवानं जात धर्म पंथ बघितलेला नाही. या माझ्या मामानं जर जात धर्म पंथ बघितला असता, धनगराच्या कुळामध्ये अवताराला आलेला देव उपास 15 दिवसाचा धरायचा, खारीक आणि दूध घ्यायचा. नीट लक्षात घ्या. या शेंडगे पाहुणं बसा बसा इथं बसा बसा. हा देव कोणा जातीचा नाही, कोणा धर्माचा नाही. ऐका माईंनो, माझा देव जाती धर्म पाळणारा जर असता तर धनगराच्या कोळामध्ये देव अवताराला आला. उपास धरायचा माझा मामा, पण उपास कुणाच्या हातचं जेवण जेवायचा? सोडताना 15 दिवसाचा उपासाचं पारणं सोडत असताना पारू कुंभारी नावाच्या कुंभारणीच्या हातचा निवद देव खायचा आणि उपास सोडायचा. मग माझा देव जाती धर्माचा कसा? कर्नाटकच्या भागामध्ये जात असताना चंद्राबाई सुतारणीच्या हातचं जेवण देव जेवायचा. देव धनगराच्या कोळामध्ये पण सुताराच्या घरचं जेवण देव. तो देव जाती धर्माचा कसा? देव कोणा पंथाचा असता तर भडगावचे कल्लाप्पा कोणेकरी सावकार, वीरप्पा कोणेकरी, दयानंद सावकारांचे चिरंजीव, कल्लाप्पा सावकारांची पत्नी केंपव्वा सावकारीण लिंगायत आहे. देव त्यांच्या हातचं जेवण जेवायचा. पण देव जाती धर्माचा पंथाचा कसा? ह्याच्या पुढेही जाऊन सांगतो, ऐका ऐका. नरवीर मुमाजन एक तरुण मंडळ ऐका सगळे. तुम्हाला एवढं मोठं भाग्य लाभलंय ना, तुम्ही हे कार्य फक्त करत चाललेला आहात, पण देव तुमच्याकडून काय करून घेते याची कल्पना तुम्हाला नाही. या मामानं पंढरपूरच्या भूमीमध्ये साल 1928 आषाढी एकादशी झाल्याच्या एकादशीला रामचंद्र बागडीच्या झोपडीमध्ये देव गेलेला आहे. जातीनं रामुशी आहे आणि 5 वारकरी मला जीव घालायच्या का पंढरपुरामध्ये?
तर जे काय कर्म केलेलं आहे ते पाप कर्म कळत न कळत केलं ते धुवून जावं. आणि म्हणून 5 वारकरी का होईना जीव घालतो, म्हणून त्या वाळवंटामध्ये झोपडी मारली. निघाला कुठल्या प्रांताला? बारामतीच्या प्रांताला निघालेला आहे. का कशासाठी? ते चरित्र मी वारंवार सांगितलेलं आहे, म्हणून आता ते चरित्राचा उल्लेख मी करणार नाही. की दिवस बदलायचे आणि आपलं चांगलं दिवस यावं म्हणून या भागामध्ये निघालेला आहे. पण जाता जाता पंढरपूर लागणार आहे आणि त्या पंढरपूर लागणार आहे. तर त्या पंढरपुरामध्ये 5 वारकरी जीव घालायच्या. मग लेकर उपाशी आहे सकाळपासून. बापाच्या आमच्या बागडीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, बायकोच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पोरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. पोरं अन्न अन्न करून रडायला लागलेली आहे. आणि आई म्हणती, मालक अहो कधी यायचं वारकरी? कधी वारकरी येत नव्हतं. फाटलेली कपडे, झोपडी फाटलेली, लेकरा बाळांच्या अंगावरती नीट कापड नाही, डोक्याला नीट तेल नाही. त्यांना पण सांगा, ए दादांनो, ए भैया इकडे या, इथं या गप्पा हाणायला. बोल नका तुम्ही, तिकडे जा पलीकडे. शेवट 12 वाजले, हताश झालेला आहे. वारकऱ्यांसाठी जेवण केलेलं आहे, पण वारकरी येत नाही जेवायला. का? वारकऱ्यांना फक्त पांढऱ्या कपड्यातलेच देव मान्य, पांढऱ्या कपड्यातलाच भक्त मान्य. रंजले गांजले जाशी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पण पांढऱ्या कपड्यातले वारकरी जवळ येत नाहीत. झोपडी आहे, अंगावरती नीट कपडा नाही. हताश झाला. 12 वाजले. डोळ्यातनं पाण्याच्या गळगळ गळगळ धारा लागल्या आणि पांडुरंगाला हात जोडलं, सांगितलं, पांडुरंगा अरे पाप केलं म्या, पर पोटाची खळगी भरायसाठी केलं. पर आता त्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून तर चाललो दुसऱ्या गावाला. आणि पुण्याचं गाठोड जवळ असावं म्हणून तर 5 वारकरी जीव घालतोय र. हे देवा का रे ही परीक्षा? हे देवा का रे ही परीक्षा? आणि त्या भर 12 वाजता भर उन्हामध्ये माझा देव माझा बाळमामा त्या वाळवंटामध्ये तडा तडा पावलं टाकत यायला लागलेला आहे. पावलं टाकत देव यायला लागला आणि बाळाप्पा बगडे असा, रामचंद्र बागडे असा गुडघ्यावरती बसलेला आहे. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्यात आणि देव म्हणतोय, उठ रे बागड्या, का रडायला लागला सर? त्यावेळेला बागडीनं वर बघितलं, कोण आहे? उठून उभा राहिला, म्हणला, वारकरी दादा 5 वारकरी जीव घालायच्यात म्हणून वाट बघतो, एक सुद्धा वारकरी आला नाही. माझी लेकरं बाळ उपाशी मारायला लागले. एक सकाळपासून लय जणांना बोलवलं, कुणी आलं नाही. हा जगाचा मालक त्याला सांगतोय, बागड्या अरे वारकरी जीव घालायच्यात नव तुला, वाढ म्हणला 5 ताट, तुझा निवत पांडुरंगापर्यंत पोहोचवतो. आणि फाटल्याली झोपडी आहे, मळल्याला कापड आहे त्या झोपडीला. स्वतःच्या बांगड्याच्या अंगावरती कापड मळलेली आहेत. 5 ताटात झोपडीमध्ये वाढली आणि जगाचा मालक त्या झोपडीमध्ये घुसलेला आहे. झोपडीमध्ये गेला आणि त्या 5ही ताटाला माझ्या भगवंतानं हात लावला, म्हणजे प्रसाद ग्रहण केला आणि सांगितलं, ए बागड्या तुझा प्रसाद पोचला पांडुरंगापर्यंत, आता खुशाल जेवार तुम्ही. आणि मग बागडे ते कुटुंबाक जेवण जेवलं. आणि जाता जाता देव सांगतो, बागड्या ज्या मुलकाला चालला नव त्या मुलकाला जास्त दिवस राहू नगस, परत आपल्या मुलकाला माघारी या. आणि मग विचारतो बागडी, देवा तू कोण आहेस? माझं नाव कसं माहिती? कोण्या गावाहून आलास बाबा तू? हे वारकरी दादा. त्यावेळी ते म्हणतो, बागड्या सोड र, म्या कुठनं आलो काय आलो, पर 12 वर्षानं तुझी माझी भेट होईल, त्या वेळेला ओळख दे. 1928ला सांगतोय. सांगायचं आहे की देवानं जात आणि धर्म बघितला नाही. त्या बागडी त्या भागामध्ये, बागडी म्हणजे रामुशी आहेत, त्या झोपडीमध्ये घुसतोय देव आणि स्वतः हात लावतोय ताटाला, स्वतः प्रसाद घेतोय आणि पुढचा मार्ग त्याला सांगून देतोय. ह्या देवानं जात धर्म पंथ बघितला नाही. काय बघितलं तर अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो जोडी,
रामचंद्र बागडीला करून देव माझा गेला. देवानं जात धर्म पंथ बघितला नाही. आणि नीट ऐका, त्या देवाचं आणि तुमचं नातं आजचं नाही. हे बाबांना ऐका, त्या देवाचं आणि तुमचं नातं आजचं नाही. कारण का सांगू का, कलियुगाचा राम म्हणजे माझा मामा आहे, कलियुगाचा श्रीकृष्ण म्हणजे माझा मामा आहे, आणि कलियुगाचा पांडुरंग सुद्धा मामाचा आहे, कलियुगाचा मारुत राया सुद्धा मामाचा आहे, आणि कलियुगाचा खंडे राया सुद्धा मामाचा आहे. म्हणून तुमचं आणि त्या मामाचं नातं वेगळं नाही किंवा जुनं नाही. मामांच्या मेंढीला, नीट ऐका, मामांच्या मेंढीला मर्याळ नावाच्या गावामध्ये पहिल्यांदा मेंढी माऊलीला समाधी देणारा बाळाप्पा बागडी. मामांच्या भक्तामध्ये मेंढीची, त्या मेंढ्याची मेल्यानंतर मामाची हाडं म्हणून मिरवणूक काढून समाधी देणारा पहिला मामांचा भक्त कोण असेल तर बाळाप्पा बागडी आहे. आणि मामांच्या भक्तीमध्ये मामांच्या सगळ्या भक्तांना एकत्र करून, सगळ्या भक्तांना एकत्र करून त्या बागड्यांची परंपरा चालवणारं गाव जर कुठं असेल तर ही मांडवे नावाचं गाव आहे. कारण पहिला सप्ताह इथं सुरू आहे. बाकी अनेक धर्मांनी सप्तजाती पंथांनी सप्ताह सुरू केला, पण रामोशी समाजानं सगळ्यांना एकत्र घेऊन पहिला सप्ताह ह्या मांडवे गावामध्ये सुरू केला. ही कुठंतरी भक्तीची परंपरा तिथपर्यंत जोडलेली आहे. म्हणून देव जरी धनगराच्या कोळामध्ये आला असला तरी देव कोणा जाती, कोणा धर्मा, कोणा पंथाचा नाही. ज्यानं भक्ती केली त्याच्यासाठी माझा मामा उभा राहिलाय. 1892 माझ्या मामाचा भूतलावरती अवतार झाला. साक्षात रुद्राचा महाअवतार देव माझा मामा अवताराला आला. रुद्राचा अवतार महापुरा, रुद्राचा अवतार रूप दिसे मनोहर, नजरत तलवार, बाळू मामा वैरव वैरव वैरव, ज्ञान वेद केल वैरव वैरव वैरव, बाळू मामा वैरव वैरव वैरव, ज्ञान वेद केल वैरव वैरव, बाळू मामा वैरव वैरव वैरव, ज्ञान वेद केल वैरव वैरव वैरव, बाळू मामा वैरव वैरव वैरव, ज्ञान वेद केल वैरव वैरव देव अक्कोलच्या गावामध्ये अवताराला आलेला आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई ही चारी भावंड ज्या वेळेला अवताराला आली, हाच मामा निवृत्ती दादा, सोपान काका आणि ज्ञानदादा हेच तिन्ही संत मामांच्या रूपाने पुन्हा अवताराला आहेत. यांच्यामध्ये भेद नाही. त्या परिस्थितीनुसार अवतार घेतलेला आहे. मी नेहमी सांगत असतो, जो हटयोग होता तो माऊलींनी लय योगामध्ये परिवर्तित केला. तो लय योगाला सुलभ योगामध्ये माझ्या मामांनी जगदुनियाला दाखवलं. मामा आणि माऊली वेगळे नाहीत. इतर देव आणि माझा मामा स्वतः सांगायचा, हो बदनूर मध्ये मामांचं मंदिर बांधायचं नियोजन चालू होतं. दुर्गाप्पा सुर्णवर असताना मामा त्यावेळेला ब्रह्मंती करायचा. मामांची बकरी बदनूर मध्ये गेली आणि आता मामाचा तंबू कुठं मारायचा, इकडं मारू का तिकडं मारू, इकडं मारू का तिकडं मारू, हा वेळ उशीर चाललेला. आणि मामा आवाज टाकला, ए म्हणला दुर्ग्या, अरे का रे येळ लावला या. ए म्हणली देवा, अरे पुढं जाऊन तुझं मंदिर झालं नव, मग ती जागा नको वे बघायला. ए म्हणला दुर्ग्या, अरे या भूतलावरती ज्या ज्या मंदिरात तुझं असेल नव, तिथं डोकं टेकवशील नव, तिथं तुला बाळू धनगर भेटल. म्हणजे हा देव सर्वव्यापी आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार मामांचा अवतार आहे. तिन्ही देवांचा अवतार, तिन्ही देवांचा अवतार, बाळू मामा मामा धनगर, बाळू मामा मामा धनगर, बाळू मामा मामा धनगर, देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार, मामा
हे मी सांगत नाही, भागणुकीमध्ये माझ्या देवानं सांगितलं. मी स्वतः प्रब्रह्म असून शेष नारायणाचा, मी शिव शंभोचा अवतार आहे. म्हणजे प्रब्रह्मही मीच आहे, शेष नारायण मीच आहे आणि शंभू महादेव सुद्धा मीच आहे. म्हणून मामांची मामांची सत्ता ह्या त्रिभुवनामध्ये चालू आहे. काळावरती सुद्धा सत्ता देवाची आहे. एवढा महान आपला देव आहे. तिन्ही देवांना एकत्रित अवतार ह्या भगवंतानं घेतला. म्हणजे बाकीचे देव आणि मामा वेगळा नाही. म्हणून मी वारंवार सांगतो की श्रीकृष्णही मामाचं आहे, रामही मामाचं आहे, खंडेरायाही मामाचं आहे, पांडुरंगही मामाचं आहे. मामाचा अधिकार तेवढा मोठा आहे. पोराबे आहेत 1937ला 38ला मामांचा आणि पांडुरंगाची भेट आहे. प्रत्यक्ष पांडुरंग मामाचं दर्शन घेतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण देव किती महान आहे हो. काळावरती सत्ता चालवणारा देव आहे. पंचमहाभूत स्वतःच्या ताब्यात ठेवणारा देव आहे. आपलं प्रारब्ध बदलणारा देव आहे. का बघा, बाकी ठिकाणी दर्शनाला आपण गेलो तर एक नाही तर 2 टिकली लावतो, बरोबर आहे की नाही. 2 बोटं लावायचं तर 1 बोट लावायचं आहे का नाही. पण मामांच्या दर्शनाला गेलं, मामांच्या तळावरती जा, कुठल्या मंदिरात जा, कपाळ भरून भंडारा असतो. कपाळ भरून. मी वारंवार ह्या गोष्टी सांगतो. कपाळ भरून भंडारा का लावला जातो? कारण तुमच्या आमच्या महात्यावरती जे ललाटीनं लिखाण केलेलं आहे, जे प्रारब्ध लिहिलेलं आहे, ते प्रारब्ध बदलण्याची ताकद मामामध्ये आहे. म्हणून मामाचा कपाळ भरून भंडारा लावला. भंडारा कपाळी हाती गोंगडन काठी, भंडारा कपाळी हाती गोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, मेंढर बाळू मामा भाग्यने जन्म मला मानवता मिळाला, रेशीम धागा बाळू मामाची जुळाला, रेशीम धागा बाळू मामाची जुळाला, रेशीम धागा बाळू मामाची जुळाला. भंडारा कपाळी हाती गोंगडन काठी, भंडारा कपाळी हाती गोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, बाळू मामाच्या वा, क्या बात आहे. वा, एकदा टाळ्या वाजवा सगळ्यासाठी जोरात. वा, पिक्चर कसा का असा डोबले सर, जाहिराती जोरात पाहिजेत. बास, काम झालं पण समजायचं आपलं. काम पीठ मारतो, बरोबर आहे की नाही. ऐका, कपाळ भरून म्हणणारा प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे माझा देव सांगायचा. ए माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे तुम्ही आलाय नव, तुम्ही बी कर्म भोगायला आलायसा, आणि म्या बी आलोय नव, म्या बी कर्म भोगायला आलोय. परे बाळांनो, अरे ज्यानं बाळू धनगराच्या तंबूचा रस्ता धरला नव, त्याचं प्रारब्ध बदलण्याची ताकद या बाळू धनगरामध्ये आहे. ए बाळांनो, अरे तुम्ही एखाद्या रस्त्यानं जाणार असाल, त्या रस्त्यावरती काटं पडलेली असतेली, त्या रस्त्यानं तुम्ही जाणार बी हाय, त्या काट्यावरती तुमचा पाऊल पडणार बी हाय, पर पाऊल पडत असताना त्या काट्याची फुलं कशी करायची हा बाळू धनगर ठरवल. प्रारब्ध बदलण्याची ताकद माझ्या मामामध्ये आहे. आणि कितीतरी जणांचं प्रारब्ध ह्या भगवंतानं बदललं. हा सौंदतीचा सावकार महाराज 12 वर्षाविषयी 1945 सालाला वाढून दिलं. प्रारब्ध बदललं. चिपरीचा रामा बानुसे संपलं होतं आयुष्य, पण पुरीच्या भक्तीच्या जोरावरती 3 वर्ष आयुष्य वाढून दिलं महाराज. प्रारब्ध संपलं होतं. हळदी गावातले आप्पासाहेब कुणकेकर, आप्पासाहेब कुणकेकर 1 वर्ष आयुष्य महाराज, 1 वर्ष आयुष्य. पण आई बापाची भक्ती एवढी मोठी, भक्ती एवढी मोठी, आईच्या भक्तीसाठी या भगवंतानं त्या लेकराला कपाळ भरून भंडारा लावला आणि आयुष्य वाढून दिलं. आज 66 वर्षाचे जिवंत आहेत महाराज, ठणठणीत. 1960ची कहाणी आहे. औरनाळ गावामध्ये या भगवंतानं औरनाळ गावामध्ये जनार्दन सुतार, चंद्रबाई सुतारणीचा नातू, चंद्रबाई सुतारणीचा मुलगा कल्लाप्पा सुतार, 9 वर्ष आयुष्य होतं. भगवंतानं आयुष्य वाढून दिलं 73 वर्षाचं. त्यांचाच मुलगा जनार्दन तात्या सुतार, जनार्दन अण्णा,
या भगवंतानं 7च महिने आयुष्य होतं, पोटामध्ये गाठी झाल्या होत्या, दररोज 5 इंजेक्शन. शंकेश्वरच्या डॉक्टरनी सांगितलं, चांदभाई नावाचा डॉक्टर सांगितलं, घेऊन जा, पोरग जागणार नाही. त्या आजीनं पोर उचललं, मामाच्या पुढं आणून टाकलं. देवानं शिव्या दिला. ए म्हणला सुतारणे, कशाला आणलंयस म्हणला मड माझ्यापाशी. ए म्हणली देवा, अरे तुझ्याकडनं आणतो, कोणाकडं निहुर म्हणली मी. अरे तू हाईस म्हणून तर आम्ही हाय. बोलाय लय चतुर होती सुतारीन. देव म्हणायचा ही वकील आहे, वकील. तिला म्हणायचा शिकली, शाळा वेळा काही शिकली नव्हती, पण देवावरती भक्ती काय महाराज सांगावी, काय सेवा त्यांचं, काय राबणं देवासाठी सांगावं, अधिकार देवावरती हो. सांगितलं. ए म्हणली मामा, अरे देव हाईस तू, तू माय हाईस, बा हाईस तू, तुझ्या पैसे आणून टाकले, तू दिलंय नव, जगवायचे तर जगवून, मारायचे तर मार. प्रश्न देवालाच पडला. देवानं आयुष्य वाढून दिलं महाराज. साल 1950ला 76 वर्षाचे ठणठणी जिवंत आहेत, ठणठणीत आहेत. औषध नाही, गोळी नाही, काही इंजेक्शन नाही. काळावरती सत्ता चालवणारा देव आहे, काळावरती सत्ता चालवणारा देव आहे. मग ह्या देवापेक्षा मोठं काय? म्हणून देवाचीच भक्ती करा, माणसाची भक्ती करू नका. काय म्हणतोय लक्षात येते का? इकडे बघा, गप्पा हाणणार आहे, माझ्याकडे बघा. माणसाची भक्ती करू नका, देवाची करा. साधू आणि बोंधूतला फरक कळला पाहिजे. आता आला एक खराच बाबा, अजून असले 4-5 बाबा येणार बरं का वर, लक्षात घ्या. 100% वाक्य नीट लक्षात ठेवायचं. बघा येतात का ह्या वर्षामध्ये. मामाची भाकणूक झाली की उलटा पालट सुरू असते. मामाच्या भक्ती साधेपणाला महत्व आहे. देव लय मोठा आहे. काय काय माणसं तर स्वतःच काठी घोंगडण फेटा बांधून, मामासारखाच फेटा बांधतात महाराज. बिलकुल अशी जरीचा असा त्याला कर फेटा, जोरात दाबातच कार्यक्रम. जगात आदमापूर, दुसरा आदमापूर होणार नाही आणि बाळूमामा सारखा देव होणार नाही. लक्षात घ्या, आदमापूर एकच आणि बाळूमामा एकच आहे. माझं नेहमी म्हणणं आहे, देव होऊ नये, देवाचं सेवक व्हावं. लक्षात आलं का? जे देव व्हायला गेले त्यांचा टांगा पलटी झालाय. लक्षात घ्या, त्यांचा टांगा पलटी झालेला आहे. म्हणून देवाचं सेवक व्हावं. ठीक आहे. मी बरं का नरोटे मामा, तुम्हाला मी साष्टांग दंडवत का असतो, तुमचं साधं पण आहे ना, ती मला लय भावतं बघा. नाहीतर ह्या व्यासपीठावर भरून खरं सांगतो महाराज, मी 15 अर्धा 1 तास महाराजांसंग आम्ही बोलत असतो. मी नाही एवढं कोणावर बोलत महाराज, पण तुमचं जी साधं पण आहे का नाही, आणि ती साधी सेवा आहे ना, लय लाख मोलाची महाराज. तुम्हाला सुद्धा काठी गोंड घेणं जड नाही महाराज, घेऊ शकता, मला खात्री आहे. मला तुमचा अधिकार मला माहिती आहे. पण साधं पण जपलंय, साधं पण, आणि हीच भक्ती आवडती. आज तुमच्या इथं एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव होतोय, कशामुळे हो? ही सगळी साधी माणसं आहेत ना, म्हणून आहे. देवाला निरपेक्ष सेवा लागते, साधी सेवा लागते. मगाशी मला सोनदादी सगळी सांगत होती, त्या 7 तारखेला भंडारा होतो ना, सगळी जेवून गेल्यानंतर सगळी ही शेवटची पोरं सगळी जेवतात. पण जेवत करत असताना, वाढत असताना भाजी शिल्लक राहिली पाहिजे, गरा शिल्लक राहिला पाहिजे, भात राहिला पाहिजे, म्हणून म्हणलं आम्ही काढून ठेवत नाही. नाही शिल्लक राहिलं ना, आम्ही तसं झोपतो, पण काढून ठेवत नाही. हीच देवाला आवडतं. इथं पंक्ती परपंच माझ्या मामाला कधीच आवडला नाही. ठीक आहे. म्हणून भगवंताची, माझ्या मामाची सेवा करा. या कलियुगातलं अंतिम सत्य म्हणजे माझा बाळूमामा आहे. आणि कोण म्हणत असेल ना की माझा मामाने समाधी घेतली, मामा कुठे? माझा देव गेलाच नाही, फक्त देहाचा त्याग केला, देव गेलाच नाही. अरे संजीवन समाधी घेऊन माझा देव आत्मापुरात राहिला हो. काय समाधीच्या काळाला ते वर्णन येत असतं, त्यावेळी मी सांगत असतो. कथा तसा 6-8 दिवसाच्या कथा होतात आमच्या. त्या कथेमध्ये तेवढा समाधी काळ सांगतो ना. इतर सेवेमध्ये मी समाधी काळाच्या पर्वातच तेवढा समाधी काळ सांगतो. इतर दिवशी समाधी काळ कधीच सांगत नाही. ज्या वेळेला कथा, आता गडिंग्लज झाली, श्रीगोंद्यामध्ये कथा झाल्या, ठीक आहे, या कथेमध्ये ते सगळं चरित्र येत असतं. मामा ज्या वेळेला समाधी घेत होता, मामांची मिरवणूक निघाली, दिवसभर मिरवणूक चालली, पण मामाच्या अंगाला कोणी हात लावला नाही. मामाला बसवलंय खाटावरती, हात नाही लावला. मामाच्या अंगातनं घामाच्या धारा आहेत, धोत्र बदलली, शर्ट बदलले, देव गेला नाही. देव संजीवन समाधी घेऊ नये माझा देव सांगायचा. अरे जो मला हाय म्हणल नव,
त्याला मी हाय. जो मला नाही म्हणल नव त्याला मी कधीच नाही. ज्या दिशी हिरवी झाडं उभ्या उभ्या महाप्रलयानं महाविनाशानं पेट, त्या दिशी मी नाही असं समजा. तोपर्यंत या भूतलावर कुठून बी हाक मारा, हा बाळू धनगर अखंड तुमच्या टाच खाली उभा आहे. आणि आज सुद्धा माझा मामा उभा राहतो. फक्त भक्ती तेवढी असावी. लक्षात घ्या. साल 1948 सुरूपल्ली गाव, कोंडीबा, कोंडबा, आवबा आणि रावबा ही तिघ भाऊ. पण यातल्या कोंडीबा पाटलांच्याच पोटी एक पोरगा 2 पोरी जन्माला आल्या. बाकीच्यांच्या पोटी संतान जन्माला आली नाही. आणि आनंदानं भाऊभावांचा चाललेला परपंच 1948ला नवस करून पोरगा जन्माला आला. आणि त्या भागामध्ये प्रथा अशी आहे, नवस करून जर मुलगा जन्माला आला तर त्याचं रुपया पैसे मागून भीक मागायची, त्याचं कान आणि नाक टोचायचं. आणि पोरगा जन्माला कुळामध्ये आला, तिन्ही भावामध्ये एकच पोरगा जन्माला आला म्हणून त्याच्या आईनं भीक मागितली, त्याचं कान आणि नाक टोचलं म्हणून पोराचं नाव ठेवलं भिकाजी. हा पोरग लहानाचं मोठं व्हाय, सगळ्यात लाडकं पोरग लहान पोरग. आणि भिकाजी पाटलाचा वडील कोंडे पाटील मामांची नितांत सेवा आहे. मामाची बकरी त्या परिसरामध्ये आली. साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान मामांची बकरी त्या परिसरामध्ये असायची. तिथून मामाची बकरी खाली कर्नाटकच्या हमिनाळ या भागातनं खालच्या भागात निघत जायची. बकरी आली की ह्या कोंडीबा पाटलानं राब राबायचे, कष्ट करायचं. आणि कष्ट करत असताना म्हणजे बासरीचं कष्ट करत असताना ही पोरग बापावर जायचं. बापाने केलेली सेवा ह्या पोरानं बघितली. मामांच्या बकऱ्यात जाणं, तिथला प्रसाद खाणं, हा म्हणता लहानाचं मोठं ही पोरग व्हायला लागलं. 1960 मामांची बकरी सुरूपल्लीला येणार होती, नोव्हेंबर महिना. आणि बकरी आता सुरूपल्लीमध्ये येणार आहेत, पण घराकडचं काम निघालं म्हणून कोंडीबा पाटलाला कोल्हापूरला जायचं. आणि मामाने सांगितलं, हे कोंडबा, उद्याच्याला मी तुझ्या इथं तुझ्या गावात बकरी घेऊन येतोय. 4-8 दिवस तुझ्या इथं राहतो आणि जातो की पुढच्या गावाला. होय म्हणला देवा. आणि आज संध्याकाळी 4 वाजता आपल्या 12 वर्षाच्या पोराला म्हणजे भिकाजी पाटलाला, भिकाजी मामांना हा कोंडीबा पाटील म्हणजे बाप सांगतोय, पोऱ्या ए भिक्या, अरे उद्या देव येणार हाय. मी कोल्हापुरासनी चाललो आहे, मला यायला उद्या उशीर होईल. समद काम आटपलं की मी येतो. पर देव आला नव, उद्या सकाळच्या पारी देव येईल. देवाला काय कमी जास्त बघ, त्याला काय कमी पडणार नाही नव, याची काळजी घे. होय म्हणला. पोराला आनंद झाला की बापानं मला जबाबदारी दिली देवाच्या कामाची. हा म्हणला होय म्हणला. रात्री बाप पोराला सांगितलं, या ए मला लवकर उठव, उद्या देव येणार आहे. अरे बान काम सांगितलंय नव, ते काम मला करायला पाहिजे. 12 वर्षाच्या पोराला एवढी काळजी. मी नेहमी सांगत असतो, पोरांनी बापाचं उत्तर व्हावं, प्रश्न होऊ नये. लक्षात आलं का काय म्हणतोय? पाठीमाग लक्षात येते का काय म्हणतोय? ए माइंड बसा खाली, जागा नाही का? मांडी बस कोणाच तरी पण बस. सर ते पुढं सर, मावशानो सगळ्या सर, ती मध्ये जागा सोडली. ताई पुढं सर, पुढं सर, पाठीमाग जागा नाही. सर पुढं, गाळ्याला जागा कोणी भरायच्या? सर पुढं, त्या वरच्या पण खाली बस. सरा तिथं जागा नाही, त्या उभा राहिला. बसा, बसून घ्या, पुढे सरून घ्या. पोरानं बापाचं उत्तर व्हावं, प्रश्न होऊ नये. लक्षात आलं का? आता सध्याच्या घडीला पोरं बापाचं प्रश्न व्हायला लागल्यात. अशी परिस्थिती निर्माण आहे, ती झाली नाही पाहिजे. 12 वर्षाचं पोरग बापानं द्यायला कामासाठी आईला सांगते, आई मला उद्या लवकर उठव. रात्रभर पोराला झोप आली नाही, रात्रभर झोप नाही. उद्या देव येणार आहे, मला बाण काम सांगितलंय. देव येणार आहे मला बाण काम सांगितलंय. आणि 12 वाजले, 12:30 वाजले, झोपच आहे ना. 1-1:30च्या सुमाराला पोराला झोप लागली, झोपी गेलं. आणि सकाळच्या पारी आईने उठवलंच नाही. खडबडून 8 वाजल्यानं खडबडून जागं झालं.
आणि रडायला लागला, आये दिवस किती वर आलाय, तू मला का उठवलं नाही, देव येणार होता. ए म्हणली, अरे हा दाद्या जा की रे म्हणले, अजून येळ आहे. भडाभडा आंघोळ घातली पोराला, काहीच खाल्लं नाही, काही नाही, तसंच पळत सुटलं राहणार. देवाची बकरी येणार आहेत आणि मला उशीर झाला, देव कदाचित निघून गेला असेल. गेलं रानामध्ये, बकरी तास गेला, अर्धा तास गेला, देवाची बकरी आहे ना, तसं पोटामध्ये कालवायला लागलं. आपण उशीर झाला, देव निघून गेला, वाईट वाटायला लागलं. 10 वाजता दोन्ही बहिणी बोलवायला आल्या, दाद्या चल की रे जेवायला, आईनं बोलावलंय तुला. हे म्हणला, मी येणार नाही, देवाची बकरी अजून आली नाही ती. हे म्हणली, येत्याल बकरी, तू चल. बहिणी आग्रह करत्यात, पोरग नाही म्हणतंय. शेवट पोरग नाही गेलं घरी, भूक लागलेली, 10 वाजून गेलेले. शेवट आईने सगळं काम आवरलं आणि 11च्या सुमाराला आईनं भाकर बांधली आणि पोराला चारायसाठी घरी घेऊन रानामध्ये घेऊन आले. तसं आईला बघितलं की तसं पोरग रडायला लागलं, सांगायला लागलं, आहे तुम्हाला उठवलं नाहीस, देव निघून गेला बघ दुसऱ्या गावाला. आता बा आल्यावरती मी बाला काय सांगू, आता देव परत येणार नाही लवकर. तशी आई म्हणला, नाही रे म्हणली, दाद्या नसल गेला, थांब रे तू जेवण करून घे. हे आई नग मला जेवायला, देव आला नाही म्हणला, मी जेवणारच नाही. आईने लय आग्रह केला, शेवट पोरग जेवलं नाही. घरची काम पडलं होतं म्हणून आई निघून गेली. बहिणीला सांगितलं, पोराला जेवाय घाला उपाशी सकाळपासून. 12 वाजले, 1 वाजले, पोटामध्ये कालवायला लागलं. देव आला नाही, देव आला नाही. आणि जसा सूर्य माथ्यावरून ढळायला लागला, 1:30-2चा सुमार झाला, तसं पोराच्या पोटामध्ये सुद्धा कावळं कोकायला लागलं आणि रडायला यायला लागलं. मला सकाळी उशीर झाला, मला सकाळी उशीर झाला म्हणून देव सापडला नाही, देव निघून गेला. आता बाला काय सांगू, बानं तर देवाला सबूत दिला होता, बाचा सबूत वायाला गेला आणि पोरग ढसाढसा रडायला लागलं. बहिणी समजावत्यात पण पोरग समजायला तयार नाही. मला आईने उठवलं नाही सकाळी म्हणून उशीर झाला, आईने तुम्ही का उठवलं नाही, पोरग रडायला लागलं. 2-2:30 सुमार झाला होता आणि 3 वाजता पुढच्या बाजूनं घोडी येताना दिसली, 10-12 घोडी मामाची. तशा बहिणी वाटल्या, ए म्हणली, दादे तू बघ घोडी आली मग देवाची. तसं डोळं पुसलं, बघितलं देवाची घोडी येत होती. घोडी आली, हात लावला, सांगितलं थांबा, माझ्या बानं सांगितले तुम्हाला इथं थांबायला. 9 एकराचं रान होतं. तोपर्यंत देव बकरी घेऊन आला. ए पोरा, कार बकरी अडवलीस, काय नुकसान केलं वैर तुझं? नाही हो, माझ्या बानं सांगितलं या तुमच्या बकऱ्याची काळजी घ्यायला. कोण र तू? देवाला समज ठाव, मी भिकाजी पाटील. अरे कुणाचा पर पोरा तू? मी कोंडीबा पाटलाचा पोर आहे. असं म्हणतो, काय करणार र म्हणला, आमचं देव मजाने विचारतोय त्याला, काय करणार र तू? म्हणला, बानं सांगितलंय देवाचं काळजी घ्यायला, त्याच्या बकऱ्याची काळजी घ्यायला, आणि काय मागं पुढं असेल ते समज बघायला सांगितलं. देवाला हसायला लागलं. 12 वर्षाचं पोरग देवाला सांगतोय की तुमचं काय बी असेल ते समज मी बघतो आणि तुमच्या बकऱ्याची काळजी घेतो. देव हसला, म्हणला, काय करतोस पोरा? थोडा आवाज कमी ठेव मला. हा, जा म्हणला, माझी बकरी चरून आणतोस का? होय म्हणला, मी आणतो चरून. त्या गड्यांच्या बरोबर 9 एकरामध्ये बकरी चरायला घेऊन गेलं पोरग. 3 वाजले होते. देव तिथे झाड होतं, त्या झाडाखाली देव बसला टेकून. 3 वाजले होते, देव बकरी चरायला गेलं. 1.5-2 तासामध्ये बकरी चरून टुंब झाली आणि एक बकऱ्याचं 800-900 बकरी हो यायला लागली त्या झाडाकडे मामापाशी. आणि मामापाशी बकरी आली, बकरी बसायला लागली सावलीला तिथं झाडाला. देव बसलाय गप्पा मारत. ती पोरग बकऱ्या बरोबर आलं आणि बकऱ्या बरोबर आल्यावरती त्याला दिवसभर जेवणाचं भान नाही, का पाणी प्यायचं भान नाही, का पायामध्ये पायथान नाही ह्याचं भान नाही. फक्त एकच आहे, माझा देव भेटला पाहिजे, माझ्या देवाची मला बापानं सांगितलेलं काम केलं पाहिजे. त्याला जेवण नव्हतं का? आईनं जेवण आणून दिलं होतं ना. पाणी नव्हतं का? पाणी पण दिलं होतं ना. पण तो देही उदास होता का? त्याला देवाला भेटायचं होतं, देवाची बकरी सांभाळायची होती. ठीक आहे, भक्त ऐसे जाना जे देही होते, असं गेले आशा पाशनी वारून. बकरी चारून आणली, बकरी बसली आणि ती बारकं पोरग 12 वर्षाचं हातामध्ये छमाटी घेतलेली आहे आणि ती घेऊन असं बकऱ्याच्या पाठीमागं उभा राहिलं. मामा असा घुंगडीवरती बसलेला आहे, खांद्यावरची घुंगडी काढायची, देवान त्याच्यावर बसायचं 2 पायावरती. देवाचं लक्ष त्या पोराकडे गेलं आणि देव म्हणतो, ए पोरा इकडे ये र.
तसं भिकाजी पाटील 12 वर्षाचं पळत 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 गेलं. आणि पळत पळत गेल्यावरती मामा म्हणला, ए पोरा, अरे बकरी एकदम बहीच चारलीस तू, लय जकात चरली रे बकरी. ए म्हणली जोगावली, अरे बकरी चरली नव की माझं पोट भरतंय. म्हणला काय बक्षीस देऊ रे तुला. म्हणली देवा काय बी बक्षीस न ग मला, माझ्या बानं सांगितलं होतं नव मला. पर म्हणला मी कुणाचा बी उपकार ठेवून घेत नसतो. या खांद्यावरचं ती कांबळ होतं खाली घातलं, ती वर काढलं. धर म्हणला तुला कांबळ दिलं भेट. नग नग देवा मागं सरलं, नग नग देवा तुझं कांबळ मला नग. देवानं खिशात हात घातला, पाकिट काढलं. करकरीत नोटा असायच्या मामाच्या पाकिटमध्ये, करकरीत नोटा. टाचणी नसायची त्याला मारलेली. काढलं असं पुढं फेकलं. धर म्हणला तुला काय लागतील ती पैक घ्या. नग नग देवा पैक तर अजिबात नग म्हणला. तर नाही म्हणला. देवाला राग आला, 2-4 शिव्या हसाडल्या. हे म्हणला रांडच्या, काय देऊ रे तुला, पैक नको, गुंगडी नको, काय पाहिजे रे तुला. आणि देवानं स्वतःच्या डोहीवरचा जरीचा फेटा काढला. महाराज देवाचा फेटा होतो, फेटा साधा नव्हता. त्या फेट्याला सोन्याची किनार होती. आणि फेटा आपल्यासारखा फेटा नव्हता महाराज, बरं का महाराज, फेटा आपल्यासारखा नव्हता. तो फेटा चौकोनी असायचा मामाचा. आपला फेटा लंबुळका असतो, बरोबर आहे की नाही महाराज. तो फेटा चौकोनी असायचा मामाचा. आणि मामा तो फेटा एका कोपऱ्याला धरायचा, एक कोपरा, आणि मग बांधायचा. बघा मामांचा फेटा हे बघा, फेटा कसा आहे हा फेटा आपल्या फेट्यासारखा नाही. ह्याला खालीवर खालीवर टिंबूस नाहीत का. मामा एका साईडला धरून बांधायचा, म्हणजे असं खालीवर खालीवर मामाला व्हायचं ते फेटा. त्याला सोन्याची किनार, चांदीची जर त्याला असायची. असा मूल्यवान देवाचा फेटा आहे. काढला डोहीवर टाकला पुढं. ए म्हणला ते पोरा घे तुला ही रुमाल म्हणला. तसं पोरग मागं सोडून हात जोडलं, सांगितलं देवा तुझा फेटा बी नग मला, तुझं पैक बी नग, तुझं कांबळ बी नको मला, काय बी नको. देवाला राग आला. देव उभा राहिला. हातातली काठी होती मोठ आवळली, दान दिशी धरणी मायावरती आपटली. हे म्हणला बोरा, अरे फेटा नग, पैक नक, कांबळ नक, काय पाहिजे रे म्हणला तुला. अरे मी कुणाचा बी उपकार ठेवून घेत नसतो. या सांग बरं तुला काय पाहिजे. म्हणला देवा मला काय बी नको. देवानं 2-4 शिव्या हसाडल्या. ए म्हणला मी आजपर्यंत कुणाचं बुडवलंय, तुझं बी बुडवणार नाही. सांग तुला काय पाहिजे. धर म्हणला माझी काठी, तुला ढोरं राखायला कामाला येईल. देवा अजिबात नको. पण देव रागावला, मिशावरती ताव मारला. देवानं भडा 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 शिव्या दिल्या. 12 वर्षाचं पोरग पण थरथर कापलं नाही, गाभारलं नाही. देवाच्या समोर गेलं ना हात जोडून गुडघ्यावरती बसलं. हे सांगितलं देवा तू लय मोठा देव आहे. माझ्या बानं तुझी सेवा करायला सांगितली. तेव्हा मला तुझं ह्यातलं काय बी नको. अरे काय नको कसर, मी आजपतवर कुणाचं बुडावलं नाही. मी तुला बी देणार आहे. तुला काहीतरी घ्यावं लागल. होय देवा तुला द्यायचंय नव, फक्त मला एकच दे. काय पाहिजे सांग र. त्यावेळी ती पोरग म्हणत, ए देवा तुझा पटका नग, तुझं पैक नग, तुझं कांबळ नग, तुझी काठी नग, तुला द्यायचंय नव. ए मामा, ए देवा तुला द्यायचंय नव, मला फक्त तू पाहिजे, तुझ्या बकऱ्याची सेवा पाहिजे. अरे असं मागितल्याबरोबर देवाला आनंद असा झाला, हातातली काठी वर उचलली. ब्रह्मांडाने दंडशी धरणी मायावरती आपटली. देव बोलला, ए लेकरा, अरे आज पतवर बाळू धनगराला कोणी चिकलं नाही, पण तू चिकलस लेका. उठ पोरा. पाठीवरती थाप टाकली, तू उभा केला. तो भिकाजी पाटील अधिकार एवढा दिला, एवढा अधिकार दिला. काय मागितलं भिकाजी पाटलानं. मामा पाहिजे म्हणला आणि त्याची तुझ्या बकऱ्याची सेवा पाहिजे म्हणला. त्या भिकाजी पाटलाला समाधीच्या काळामध्ये 7 दिवस भिकाजी पाटलांच्या घरचं जे दूध यायचं तेच दूध मामा पेत होता. समाधीच्या महामार्गावरती जेव्हा देव जात होता तेव्हा स्वतःच रुपये थांबला आणि सांगितलं माझं लेक येतो, माझं पोरग येतं. या कोण येत होतं तर भिकाजी पाटील येत होतं. सांगितलं, ए भिक्या गुरं ढोरं घरला बांध आणि लागोलाग आदमापूर जवळ कर. त्या भिकाजी पाटलाकडून शेवटच्या क्षणी समाधीच्या संजीवन समाधीच्या महामार्गावरती जेव्हा देव होता तेव्हा शेवटच्या क्षणाला या भगवंतानं त्या भिकाजी पाटलांच्या हातचं दूध प्याला. थोडा अधिकार ह्या भगवंताचा काय मागितलं. त्यांचा विशेष नारायण, त्याचा विशेष मामा होता. अपार कष्ट ह्या लोकांची, ही सहज नाही. त्या लोकांना मानपण या भगवंताना उगच दिला नाही. अपार कष्ट या भगवंताने. पण भक्ती तशी असावी, भक्ती सेवा तशी असावी. ठीक आहे.
हा, मला सांगा गड्या, या कलियुगामध्ये काय कामाला येणार आहे ना, तर ही भक्तीच कामाला येणार आहे. माझ्या मामानं भाकणुकीमध्ये सांगितलं, ही भाकणूक साक्षीला आहे. 16 तारखेला भाकणूक झाली, माझा देव सांगतोय भाकणुकीमध्ये, कलियुग जाईल सत्ययुग येईल, हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, येईल येईल जग बुडी येईल, जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. उडतील उडतील काळ्या खडकाच्या गा लाह्या गा उडतील, होईल होईल भूकंप होईल, वादळ वार भूकंप यानं जगाची उलथा पालत होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, देशाच्या राजकारणामध्ये मोठा युगुड लागल. काँग्रेस पक्षाचं 2 पक्ष पडून झांजवात लागल. राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील. राजकीय नेते मंडळी जाती धर्माचं का लढून खेळतील. भारत देशात मोठ्या नेत्याची हत्या गा होईल. होईल होईल आंदोलन होईल, होईल होईल चळवळ होईल. उडल उडल महागाईचा भस्मासूर गा उडल, सामान्य माणसाला धान्य धुन्य मागगा मिळतील. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, होईल होईल युद्ध होईल, पेटल पेटल जग दुनिया पेटल. शहराला लागून असलेली शहर उद्ध्वस्त होतील. उडल उडल तिसऱ्या महायुद्धाचा भडकागा उडल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो. खूप मोठी भाकणूक आहे, आता सांगायला माझ्यापाशी थोडा वेळ नाही. त्या भाकणुकीमधून देवाचं सांगणं आहे की कलियुगाचा अंत आता जवळ आलेला आहे. आपण जे चालू आहेत ना, आपण परिवर्तनाच्या युगामध्ये आहोत, लक्षात घ्या बरं का. फार फार तर 5-6 वर्ष सोपडा साफ होणार आहे. 5-6 वर्षामध्ये बाई, अजून आपल्याला काही जाणवत नाही सर. या कलियुगामध्ये फक्त धर्मच टिकणार आहे. या कलियुगामध्ये फक्त धर्मच टिकणार आहे. जी माणसं धर्म करणार ती माझ्या देवानं सांगितलं, कर्माचं पाडळ खेळ करता या गंमत बघतया. कर्माचं पाडळ खेळ करतया गंमत बघतया. कर्माचं घर बुडून जाईल, धर्माचं घर टिकून राहील. धर्म माझ्या देवानं सांगितला. अरे कलियुगामध्ये 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी बाळू धनगराच्या नावानं घाला. जिथं धर्म घडला तिथं बाळू मामा उभा राहिला. माझ्या मेंढी माऊलीला पोटभर चारा द्या, तिथं धर्म घडला तिथं बाळू धनगर उभा राहिला. धर्माचंच घर टिकून राहणार आहे. हे जे चालू आहे ना, हे धर्माचं कार्य चालू आहे. हे कशाचं कार्य चालू आहे? धर्माचं कार्य. आणि हेच कामाला येणार आहे. कोरोनामध्ये सर सांगत होते, किती कोरोना भयंकर डोबले सर केलं. दवाखाना इकत घ्यायची ताकद होती, पायरीवरती जावं लागलं महाराज, नाही कामाला आलं. पण भगवंताची भक्ती आणि सेवा हीच कामाला येणार आहे. भाकणुकीमधून माझा देव सांगतोय, हे सगळे ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथामध्ये जगाच्या विनाशाचा उल्लेख आहे. भविष्य पुराण आहे, भविष्य मालिका पुराण आहे. ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये देवानं उल्लेख करून, संतांनी उल्लेख करून ठेवलेला आहे. आणि मामाही उल्लेख करून सांगतोय की जगाचा विनाश हा अटळ आहे. म्हणून माझा मामा सांगतो, भाकणुकीचे 4 शब्द मनुष्याला शहाणपण शिकून जातील. पिवळ्या भस्माचा का महिमा वाढत जाईल. मारुती बसलेले 1966 मामानं नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या मुरगाईच्या मंदिरामध्ये सांगितलं, ए मारत्या, अरे धर्म बुडायला लागला नव की धर्माची स्थापना करणारा मीच आहे. म्हणजे धर्माची स्थापना करणारा माझा हा देवच आहे. ठीक आहे, म्हणजे देवाची भक्ती करा. देव किती ताकद किती, ए पोरा, ए कोण गप्पा मारते, ही सगळी राहाडाच आहे सगळा. एक फक्त 15 मिनिटं एक महत्वाचं चरित्र तुम्हाला मी सांगून जातो. कारण सरांची माझी मगाशी चर्चा झाली तेव्हा ते चरित्र मला आठवलं. ब्लड बँक सरांची आहे आणि सरांनी एका मातेला पैसे नव्हते डिलिव्हरीसाठी, रक्त दिलं, वरनं पैसे दिले तिच्यासाठी. मग मला ते चरित्र आठवलं. ठीक आहे, देव हितच आहे. तुम्ही माणसांसाठी उभा राहताना देव तुमच्यासाठी 100% उभा राहणार. कारण तुम्हाला जर तेवढं सक्षम बनवलं असेल ना, तर ती देवाचीच इच्छा आहे. तुमच्याकडून ते कार्य करून घेतो ना, ती देवाचीच इच्छा आहे. हेच भिकाजी मामा. हे सगळे लेकर बसून घ्या जरा. कोणाला गप्पा मारायचे मारून घ्या गाड्या, कोणाला लेकर खेळवायची ती खेळून घ्या. थांबतो आम्ही 5 मिनिटं, आहे का नाही. ए ही कोणाचं लेकरू आहे ताई, कोणाचं लेकरू आहे? अरे कोणाचं आहे का? ह्याला आई बाप नाही का काय? द्या आमच्याकडे, आम्ही जातो घेऊन. याचा बाजार द्या त्याला, अजिबात फिरून देऊ नका.
अजिबात बोलायचं नाही मध्ये आधी कोणी, फोन बिन सायलेन्स करून टाका. चरित्रामध्ये मला विक्षेप करू नका, अपमान करेल मी. काय मला तुमच्याशी घेणे देणं नाही. मला माझ्या मामान माझ्या मामाचं चरित्र महत्वाचं आहे बस. एकामुळे दुसऱ्याला विक्षेप नको. साधर्म्य राहत नाही माणसांना. कुठं काय बोलावून काय 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 घेणं नसतं, काय ना काय ना. तू बाबा किती बोंबल, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त प्रसादाची वाट बघतोय बस. तू तुझं उरक लवकर. अशी काय असतात नमुन्यांची कमी नाही. एक शोधा तुम्हाला 100 मिळतील. मग त्यांना तसंच वागावं लागतं त्यांच्याशी. साल 1975 भिकाजी मामांचं लग्न झालं होतं. बायकोचं नाव रखमाबाई होतं. या भिकाजी मामांना सुद्धा 4 मुली आणि एकच मुलगा. आनंदानं चाललेला परपंच. रखमा मामींचं शरीर असं अगदी, ए ताई ही पोर अजित बोलली नाही पाहिजे बरं का. गप्प बसव, त्यांना मागं जाऊन बस, लांब जाऊन बस तिकडे, चल. अजिबात बोलायचं नाही मध्ये ती कुणी. 4 मुली 1 मुलगा. आनंदानं चाललेला परपंच. पण रखमा मामींची तब्येत अशी अगदी हडकुळी. सुखानं चाललेला परपंच. राबायचं, कष्ट करायचं. बकरी आली की भिकाजी मामांना मामांच्या बकऱ्यात जायचं. परपंच बायकोवरती सोडून द्यायचा, राबत राहायचं. ही 4ही लेकरं बाळ घ्यायची या मामीनं आपलं. मामाच्या इथं जाऊन तिन्ही भांडी धुयची, झाडून काढायचं, कपडे धुयची, काम असेल ते समजा करायचं. ही नित्य नेमाची कामं चालू. मामांची कपडे हणिमनाळचे रामचंद्र परीट, त्यांची पत्नी गंगूबाई, गंगव्वा माता, ही ज्या हातूनच कपडे धुवून यायची बरं का. मामा कुठं जरी असला तरी हणिमनाळचे जे परीट होते तेच मामांची कपडे धुयचे. आणि कपडे कशी वाळवायची महाराज. रामचंद्र परीट हातामध्ये अशी कपडे धरणार आणि कपडे वाळवणार. कपडे खाली टाकत नव्हते का दोरीवर टाकत नव्हते. कपडे अशीच वाळवायची. वाळली की इस्त्री करायची, गठुडं बांधायचं, डोक्यावर घ्यायचं आणि जिथं मामा असं तिथं पोचवायचं. पण बाकीच्यांची कामं करायला मामांची ती सगळी तिथं पोचायची. ही रखमा मामी परपंच मोठा चाललेला. 1966 मामांनी समाधी घेतली. हा म्हणता म्हणता दिवसापाठी मागून दिवस गेले. 9 वर्ष लुटली समाधीनंतर. आणि ह्या रखमा मामी आजारी पडल्या. तिथलं दवाखाने गेलं, गडिंगलाचं दवाखाना, निपाणीला दवाखाना नेलं, शंकेश्वरला दवाखान्यामध्ये नेलं. उपाय काय होत नाही. तब्येत आणखी खालावत चाललेली. शेवट सांगितलं गावातल्यांनी, अरे कोल्हापूरला लय मोठा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडे घेऊन जा. आणि न विलाज लेकरं बाळ घरी सोडली. मोठी मुलगी, तिच्या जीवावरती परपंच. मुलगी मोठी तरी किती, 7-8 वर्षाची मुलगी. अर्ध कच्च करून तिने पोरांना घालायचं. एकुलता एकच हा बिचारा असं भिकाजी मामा. हे पोराचं नाव धोंडीबा, अजून जिवंत आहेत त्यांचे मुलगा. बायकोला रखमा मामीला नेलं कोल्हापूरला, ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये. 15 दिवस ट्रीटमेंट चाललेलं आहे. 15 दिवस ट्रीटमेंट आहे. आणि पोटामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत. आणि ती गाठ काढायची. आणि गाठ काढायची डॉक्टरनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागल, पण शरीर साथ देत नाही. आणि शेवट डॉक्टरांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता ऑपरेशन करावं लागेल. आणि डॉक्टरनी बोलवलं भिकाजी मामांना. भिकाजी मामांना सांगितलं, डॉक्टर काही बी करा पण माझी बायको जगवा. अहो 4 पोर आहे ती, मला माझा परपंच उघडा पडल. डॉक्टरने सांगितलं, पाटील तुमच्या बायकोचं ऑपरेशन होईल, पण उद्या 4 वाजेपर्यंत मला 7 रक्ताच्या बाटल्या आणून द्या. किती बाटल्या सांगितल्या? 7 रक्ताच्या बाटल्या. आणि उद्याची उद्या ऑपरेशन जर नाही झालं तर मी पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही. डॉक्टरने पुढे हात जोडलं, सांगितलं, डॉक्टर पाया पडतो तुमच्या, मी दिवसाची रात्र करतो, काही बी करतो, पण रक्त आणतो, पण माझी बायको तेवढी वाचवा. माझी लहान लहान लेकर आहे, तो परपंच माझा उघडा पडल. आईची महिना झालं आईला भेटले नाही, तो वाट बघत्या, तो माझ्या बायकोची आईची वाट बघत्या. तो म्हणले, सांगितलं, भिकाजी तुम्ही रक्त आणा, मी ऑपरेशन करतो, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी. सर कधी कधी नियती लय परीक्षा बघते बरं का, अफाट परीक्षा बघते.
सगळं दार बंद करून टाकते हो. माणूस हताश होऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी भिकाजी मामानं कोल्हापुरामध्ये रक्त शोधायला सुरुवात केली. या ब्लड बँकेत जा, या दवाखान्यामध्ये जा, रक्त काही कुठं भेटत नव्हतं. शेवट दुपार झाली, हातात झाले. आज रक्त नाही भेटलं तर बायकोचं ऑपरेशन होणार नाही, आणि बायकोचं ऑपरेशन झालं नाही तर माझी रखमी जगणार नाही. दुपारी 2 वाजता शेवटच्या एका ब्लड बँकेमध्ये गेले. 2 वाजता सुट्टी होत होती, बंद करत होते. पाय धरलं त्या बाबाचं, सांगितलं दादा मला रक्त पाहिजे व 7 पिशव्या. पैसे नव्हतं भिकाजी मामांपाशी. जेवढं हाय तेवढं देतो, पण रक्त द्या. त्यांनी सांगितलं आता रक्त शिल्लक नाही. होतं का नाही होतं त्याच बाबाला माहिती. रडले, पाया पडले, त्याच्या मागं पळायला लागले. ते सायकलवर होता, मागं पळत होते. नाही थांबला बिचारा, निघून गेला. नियतीनेच पाठ फिरवली तर माणसं का पाठ फिरवणार नाही. 3 वाजले होत्या. दवाखान्यापाशी येऊन पायरीवरती पाठीमागच्या बाजूला पायरीवरती येऊन डोळ्यातलं अश्रू थांबत नव्हतं. रक्त भेटलं नाही, उद्या माझी बायको जगणार नाही, माझा परपंच उघडा पडेल, माझी लेकरं आई म्हणून कोणाला हाका मारते. कुणी मदत करणार कुणी दिसा नाही. कुणी एखादा माणूस येईल मला मदत करेल, काही आशा राहिली नाही. तसं डोळं पुसत आतमध्ये आलं. मामीला झोप लागली होती. जवळ आलं, मामीला डोळे भरून बघितलं आणि भिकाजी मामाने रखमा मामीला हात जोडलं, सांगितलं रखमे लय फिरलं दिवसभर, कुणी बी रक्त दिलं नाही. अरे एक बी बाटली नाही दिली, 7 बाटल्या कुठनं यायच्या. रखमे आता काय करल ती, मामा करल बघ, मी देवाकडे चाललो. या तिथून आले. कोल्हापूरमध्ये संभाजीनगर बस स्टँड आहे, त्या बस स्टँड वरती आले आणि निपाणीला जाणारी गाडी पकडली आणि सरळ निघाले. गाडीत बसले, सरळ निघाले आदमापूरच्या दिशेनं. बायकोची आठवण डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत. संध्याकाळी 4:30, 5, पावणे 5च्या सुमाराला आदमापुरामध्ये भिकाजी मामा उतरलं. उतरल्या बरोबर तेव्हा ती पूल नव्हतं, काहीच नव्हतं, बारीक मंदिर होतं त्यावेळेला. आला असं पळत सुटलं ना, मामाच्या समाधीपाशी गेलं. समाधीला अशी कवटाळलं, ढसा रडायला. सांगितलं देवा आज पातवर तुला मी काय बी मागितलं नाही बघ. तू माग माग म्हणला, पण परपंचासाठी तुला कधी मागितलं नाही. पण देवा तुझी लेक संकटात आहे, रखमी मरणाच्या दारात आहे मामा. अरे ती गेली तर मी कसा परपंच करू? ही लेकर 5 लेकर कशी रे सांभाळू देवा? हे मामा काय करायचं ते तुझं तू कर. आता मी तिकडे दवाखान्यात जाणार नाही, तिथंच बसून राहिले. तिकडे ऑपरेशन दिवस आहे, संध्याकाळी डॉक्टर वाट बघणार आहे. बस आठवणीची त्या समाधी येणार जाणं विचारते काय झालं, काय नाही रे बाबा, रखमी आजारी आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, त्या समाधी तिथं राहायचं, झाडलोट करायची, काम करायचं, देवापाशीच राहायचं. 7 दिवस गेले आणि 8व्या दिवशी घरनं निरोप आला, तुम्ही काय करता इथं? घरनं तुम्हाला बोलवलंय, तुमच्या बायकोला रखमीला सोडून आणले घरी दवाखान्यातनं, बरी आहे ती, तुम्हाला बोलावले घरी, ती वाट बघते समधी घरची. एवढं ऐकलं, देवापाशी गेला. देवा तू काय केलं मला ठाऊ नाही, पण माझी रखमी जिवंत घरी आणलीच बघ, तिला भेटायला जातो, ती वाट बघत असेल माझी. देवाला डोकं टेकावलं, निघालं घरी. जवळ तिथून 10-12 किलोमीटर वरती सुरूपलेलं, लांब नाही. 1 तास 1.5 तासात तर तिथं पोचलं होत चालत चालत. पण घराकडे जायचं धाडस होत नव्हतं. गेल्या बायकी विचारल, ऑपरेशनच्या वेळेला मला सोडून कुठं गेलता म्हणून काय सांगू तिला. पण पोरानं बघितलं तशी पोरं पळत आली, बाला बाला बाला, कवटाळलं पोरांनी. आवाज बायकोच्या कानावर गेला, आपलं मालक आलं. तसे डोळ्यातनं पाण्याच्या दारा लागल्या. आत घरात गेलं, 2 खोल्या होत्या, घरात गेलं, बायकोच्या जवळ जाऊन बसलं, हात जोडलं मामीला. बोलता येत नव्हतं, दोघांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा आहेत. मी विचारत्यात रखमी कसं ग झालं ऑपरेशन?
मामीच्या तोंडातनं शब्द बाहेर पडत नव्हता महाराज. अगं रखमे, रक्त नव्हतं, मी तर निघून आलो, कसं झालं? मग मामी सांगायला लागली, अहो धनी कुठं गेलतासा तुम्ही? मला ऑपरेशनची लय भीती वाटत होती. मी समद्याला म्हणायची माझ्या मालकासनी बोलवा, माझ्या मालकासनी बोलवा. अहो समधी बाहेर यायची पण तुम्ही नव्हता हो. आणि ऑपरेशनची वेळ झाली. अगं पण रक्त कुणी आणून दिलं काय बी ठाऊ नाही बघा, पण कोणतरी आलं होतं, त्यांनी रक्त आणून दिलं होतं आणि ऑपरेशनला घेतलं. अहो मला लय भीती वाटत होती. तुम्ही नाही, मला वाटायचं मी मरती का काय. आणि त्या वेळेला म्हणली तुम्ही आला नाही, कुणी बी नाही, ऑपरेशनला घेतलं. अहो धनी मामाला आवाज दिला, सांगितलं ए मामा, अरे तू तरी ये की रे माझ्यासाठी, मला ऑपरेशनची लय भीती वाटते. तरी त्यावेळेला मामा आला, हो माझ्या डोक्यावर हात फिरवला. ऑपरेशन होईपर्यंत माझ्या संग बोलत होत. मला ऑपरेशनची काय बी भीती वाटली नाही. देव बोललं आणि कवानोक मला झोप लागली, मला काय बी ठाऊ नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा मला दुसऱ्या ठिकाणी नेलतं. मामा बी नव्हतं, पण धनी मामा आलत माझ्यासाठी, उभा राहिलं, बोललं माझ्यासाठी. अहो पण तुम्ही कुठं गेलता? त्यावेळेला सांगायला लागला, अगं रखमे, रक्त आणायला गेलो, कुणी बी रक्त दिलं नाही, तुला झोप लागली होती. आणि शेवट देवाला सांगितलं, मामा आजपतवर तुला काय बी मागितलं नाही, आता परपंचा उघडा पडायची वेळ आली. रखमेला जगवायचं तर जगव, मारायचं तर मार, मी तुझ्यापाशी येतो. आणि मी थेट आदमापूरला आलो आणि आदमापूरला येऊन मामापाशी राहिलो बघ. पण रखमे, रक्त आणून देणारा बी मामाच होता. तुझ्यापाशी ऑपरेशन नीट व्हावं पण तुझ्या पाठीशी उभा राहिला, डोक्यावर हात फिरवतो बी मामाच होता बघ. रखमे, देवाचं लय उपकार आहे ती. अरे किती जरी राबलो नव आपण, नव नव अरे कातड काढून जोडा शिवला तरी बी त्या मामाचा उपकार फिटणार नाहीत बघ रखमे. आणि दोघं नवरा बायको डसा डसा रडतायत. ती पोरं बघतायत आपले आई बाप का रडतायत. ते सांगत होता पोरांना, पोरांनो देव लय मोठा आहे. अरे लय केलं आपल्यासाठी. कातड काढून त्याला जोड शिवलं नव तरी बी त्याचं उपकार फिटणार नाही. कसं गाऊ मी तुमचं गुण, मामा तुमचा आमच्यावर ऋण. माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे मला तुमच्या पायात घालावा. माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे मला तुमच्या पायात घालावा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा तुमच्या पायात घालावा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात घालावा. भिकाजी मामा मामाला तिथून सांगते, देवा लय उपकार आहे ते तुझं, तू काय बी कमी केलं नाहीस बघ, तू कधी एकटं बी सोडलं नाही. पण आज देवा लय मोठं उपकार केलं, तू माझा परपंच वाचवला बघ, माझी रखमेला वाचवलं. हे मामा आयुष्यभर तुझा उपकार विसरायचो नाही. कसं गावो मी तुमचं गुण, मामा तुमचा आमच्यावर ऋण. कसं गावो मी तुमचं गुण, मामा तुमचा आमच्यावर ऋण. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा तुमच्या पायात घालावा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा मला तुमच्या पायात घालावा. एवढा मोठा देव आहे, काळावरती सत्ता. 1966 समाधी, 1975 75-76 हा मामा त्या रखमा मामेसाठी कोल्हापुराच्या दवाखान्यामध्ये येतो. माझा मामा गेला नाही, माझा मामा सूक्ष्म रूपाने हजर आहे. हाच मामा 1972 श्रीनगरच्या दवाखान्यामध्ये ज्ञानबा
कुर्णे यांचं डोळं गेलं, आईच्या भक्तीच्या द्वारावरती डोळं परत ह्या भगवंतानं दिलं श्रीनगरमध्ये. जर 2,500 किलोमीटर माझा देव पोचतो, तर या मांडवे गावामध्ये माझा देव का येणार नाही? 100% येणार. फक्त तुमची आमची भक्ती महत्वाची आहे. ती भक्ती करा, सेवा करा, धर्म करा. या कार्याला सगळ्यांनी हातभार लावा. हे कार्य सर्वांचं आहे. सर्वांनी जमल ज्या पद्धतीने दान ह्या कार्याला करा आणि हे कार्य चाललं पाहिजे. सुंदर असं पाठबळ ह्या सर्वाला कार्यानं द्या. खाऊन बुडवणारा माझा देव नाही, एक लक्षात घ्या. मामाच्या धर्म कार्यामध्ये कधी मागं राहू नका. जसं जमल तसं त्या दान करत जावा आणि हे कार्य चालू ठेवत जावा. सुंदर असे कार्य सर्वांनी करा. या कार्यामध्ये इतक्या सुंदर अशा चाललेल्या कार्यामध्ये विनाकारण येऊन कोणी राजकारण करायचा प्रयत्न करू नका, कोणी इस्कूट करायचा प्रयत्न करू नका. बाकी मला माहित नाही, पण मामाच्या संदर्भामध्ये जरा सावध राहा. हे साधा देव नाही, ह्याचा खुटा बसला ना पिढ्याना पिढ्या हलत नाही, निघणं लांब हलत नाही. त्याच्यामुळं मी हिथं जाईल, मी माझं राजकारण चालवल, मी माझा धंदा मांडल, मी माझी आश करल, मला मानपान घेईल, मी नवीनच काहीतरी असलं अजिबात करू नका. साधा देव आहे, साध्या माणसांचा देव आहे आणि म्हणून साधी माणसं ह्या देवासाठी राबतात. इथं मालक होऊ नका, इथं सेवक व्हा. जो मामाचा मालक झाला त्याचा बाजार ह्या देवानं उठवलेला आहे. त्यामुळे मामाच्या इथं कोणी मालक व्हायचं नाही, त्याचं दास म्हणून राबायचं, त्याचं गडी म्हणून राबायचं. देव तुम्हाला 100% कडव घेतल्याशिवाय राहणार नाही. या लेकरांचं ह्या सगळ्या तरुण मंडळाचं कौतुक करण्यासारखं कार्य हे पोरं करतायत. ठीक आहे, हे परिवर्तन आहे, लक्षात घ्या. ही समाजामध्ये झालेलं खूप मोठं परिवर्तन आहे. ठीक आहे, म्हणजे सांगून ह्या कार्याला सहभागी व्हा, सर्वांनी हातभार लावा अशी सर्वांना विनंती करतो. जाता जाता सांगणं आहे, देवाचा उपकार, संतांचा उपकार, आई बापांचा उपकार कधी विसरू नका. जेवताना शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि झोप घेताना माझ्या सैनिकांचा आभार भारत माता की वंदे मातरम. बोला बोला भगवानच्या नावानं. देश टिकला, धर्म टिकला. नीट लक्षात घ्या, देश टिकला, धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू. आता तुमचा आमचा अफगाणिस्तान पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सावध व्हा, जाग व्हा. वेळ येणार आहे, देशासाठी धर्मासाठी लढावं लागणार आहे, येणार आहे आणि ती आता सुरुवात झालेली आहे. म्हणून सावध व्हा, देशाचा धर्माचा अभिमान बाळगा. ठीक आहे, आपला देश आहोत तर आपण आहोत, नाहीतर आपलाही पाकिस्तान आणि अफगाण साहेबाला वेळ लागणार नाही, याची जाण ठेवा. प्रत्येकाला लढावं लागणार आहे. एका वेळेस अतिशक्ती वाटेल तुम्हाला, पण एका वेळेस 12-15 देश भारतावरती आक्रमण करतील, त्यावेळेला परिस्थिती काय असेल? उगाच माझा मामा म्हणला नाही, पेटल पेटल जग दुनिया पेटल. शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होतील. देवाचं वाक्य, अशी भयंकर परिस्थिती येणार आहे. म्हणून सर्वांनी जाण आणि भान ठेवा. मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका. सुंदर असं जीवन जगा. तरुणांना माझी विनंती आहे, तरुण मुलींना माझी विनंती आहे, सावध व्हा. जरा लव जिहाद पासून लांब राहा. खूप मोठं जाळं टाकलेलं आहे. तुमची गेन करापली, मेंदूत तुमच्या पाणी झाले, पाणी. असल्या अवलादी जन्माला येण्यापेक्षा वांझुटी राहिलेली बरी. आई छाती बडावती, बाप समाजामध्ये मान खाली घालून ढासा ढासा रडतोय,
आणि पोरं आणि पुरी शिना ताणून बापाच्या समोरनं चालल्यात, बापाला ओळख द्यायनात. अरे असल्या अवलादी कशाला जन्माला आल्याच कशाला. सावध व्हा, लव जिहाद पासून सावध राहा. खूप मोठं षडयंत्र या जगामध्ये देशामध्ये चालू आहे. ठीक आहे, जाग व्हा. असं जीवन जगा, असं जीवन जगा. अरे आई बापाला अभिमान वाटावा असं जीवन जगा. जिवंतपणे मरणाची यात्रा देऊ नका. सुंदर असं जीवन जगा अशी सर्वांना विनंती करतो. सुखाचं जीवन जगा. लेकरा बाळांना ह्या कार्यामध्ये आणा. लेकर बाळ इथं आणा. ह्यांना ही देवाची सवय लावा. त्यांना भक्तीची सवय लावा. कमीत कमी घरातल्या मुलानं 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना देवासमोर बसून, इडी वाकडी का होईना, पण पूजा त्याच्याकडून करून घ्या. त्यांना सवय लावा. तीच सवय कामाला येणार आहे. पुढं बाकी काही कामाला येणार नाही. धर्मच कामाला येणार आहे. माझ्या देवानं सांगितलं, इथं नीती धर्मानं वागसिला तर काय बी कमी पडू देणार नाही. इथं सत्यानं वागसिला तर 4 दिवस सुखानं खासिला. वागशिला भक्तीनं वागसिला तर 4 दिवस सुखानं खासिला. इथं करशिला चाकरी तर खासिला भाकरी. इथं करशिला सेवा तर खासिला मेवा. या भगवंताने सांगितलं तशी सेवा करा अशी सर्वांना विनंती करतो. जाता जाता एक सांगणं आहे, मी महाराज नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही. मी माझ्या बाळूमामाचा गडी आहे. अगदी एक खऱ्या मनानं सांगू का बरं का नरोटे महाराज, डॉक्टर साहेब सर, सेवक होण्याची सुद्धा आमची योग्यता, आमची पात्रता नाही. खरंच नाही. या देवाचं मन मोठं आहे म्हणून त्या भगवंताने आम्हाला जागा दिली. नाहीतर ती सेवक होण्याची सुद्धा योग्यता आमची नाही. मग आमच्यासारख्या साध्या माणसाच्या पाया का पडावं. माणसाच्या पाया माणसं पडायला लागली तिथंच खरा गोळ झाला. माणसाच्या पाया माणसं पडायला लागली आणि देव विसरली. देवाच्या समोर उभा राहून, देवाच्या समोर माणसं बसून देवाकडे जात नाही, माणसाकडे जाऊन पाया पडायला लागले. आणि म्हणून बाबासारखं बाबावर यायला लागलं. ठीक आहे, म्हणून कृपया आमच्या पाया पडू नका. आमच्या अंकाराला खत पाणी घालू नका. त्याचा गडी ना आयुष्यभर त्याचा गडीच राहू द्या एवढी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करतो. पुन्हा एकदा या नरवीर तरुण मंडळाला, आमच्या सोनूदादांना, डोबळे सरांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या कार्याला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा आहेत. आणि या कार्याचा नामउल्लेख मी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करत राहणार आहे. कारण समाजापुढं खूप मोठा आदर्श या तरुण मंडळानं दिला आहे. म्हणून हे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे आणि कौतुक करण्यासारखं आहे, त्याला पाठबळ देण्यासारखं आहे. म्हणून पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांच्या चरणाला साष्टांग असा धन्यवाद देतो. तेवी मी जे बोलिले ते प्रभू तुमचे शिकविले. मनोनी अवधारी जे आपुले आपण देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज